वैकुंठवासी सिद्धसंत सद्गुरू सीताराम बाबा यांच्या अष्टम पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अतिभव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री चतुर्भुज विष्णुमूर्ती श्री सद्गुरू सीताराम बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोपण सोहळा श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर। सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र सीतारामगड खरडा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर। आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ खरडा। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात आपल्या श्री क्षेत्र या संत तीर्थावर अर्थात संत श्री सीताराम बाबा सीताराम गडावर भव्य दिव्य स्वरूपाचा हा भक्ती उत्सव बाबांच्या अष्टम पुण्यस्मरणानिमित्त चालू आहे। गोड अशा प्रकारचं आयोजन आहे। या वर्षीचं औचित्य असं आहे, या वर्षी देव आणि संत या दोन्ही उभयतांच्या मूर्तीची प्राणस्थापना अर्थात प्राणप्रतिष्ठा झाली। खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर गोड अशा या प्रासादाच्या ठिकाणी संत तीर्थाच्या ठिकाणी हा गोड उत्सव परमश्रद्धेय परमपूजनीय आमचे महालिंग बाबा यांच्या उत्तम अशा प्रकारच्या कुशल मार्गदर्शनात त्यांच्या आधिपत्याखाली चालू असणारा भक्ती उत्सव, उपस्थित असणारे हरिभक्तीपरायण आदरणीय हरिआबा असतील, आदरणीय विकास महाराज असतील, आदरणीय श्रीराम महाराज असतील, बहिरू महाराज असतील, कृष्णा महाराज असतील, हरिभाऊ महाराज असतील, बाळासाहेब महाराज असतील, गोड साथ करणारे विशाल महाराज असतील, त्याचबरोबर आमचे अनिल महाराज असतील, माऊली महाराज असतील, आमचे आंबीचे सर असतील, गोड सर्वांच्या उपस्थितीत गीते बाबा फडावरची सर्व टाळकरी मंडळी, सीतारामगडावरची सगळी टाळकरी मंडळी सर्वांच्या एकत्रीकरणात आमच्या दीपक भाऊच्या गोड साऊंड सिस्टीममध्ये चालू असणारा भक्ती उत्सव खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आज तृतीय दिवसाची सेवा आहे। संत आणि देव या दोघांच्या मूर्तीची प्रतिष्ठा केली। खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर हा पुण्यतिथीचा सोहळा आहे। मी नेहमी सांगत असतो, देवा कोणाची पुण्यतिथी करावी? मी नेहमी म्हणतो, जे मरतात त्यांची पुण्यतिथी करू नये। जे मरतात त्यांची पुण्यतिथी होतच नाही देवा। मरतात त्यांचं झालं तर श्राद्ध घालावं, ते श्रद्धा असेल तर। मरतात त्या व्यक्तीची पुण्यतिथी होत नाही देवा। जे जन्माला येऊन जन्माची निवृत्ती करतात आणि मरून मृत्यूला मारतात आणि स्वतः स्वरूपानं उरतात त्यांचं पुण्यस्मरण होते। विठ्ठल सीताराम बाबा कोण होते यांचा जर विचार घ्यायचा झाला तर मला वाटत नाही बाबा मृत्यूच्या ताब्यात गेले। साधू मरत नसतो, साधूला मृत्यू नाही। मी पटवून देतो, मृत्यू कशाला म्हणतात त्याचं चिंतन करतो। श्रीमद भागवताच्या 11 स्कंदात असं चिंतन आलं, मृत्यू त्याला म्हणा। कशाला म्हणतात मृत्यू? मृत्यू जीवाला करतो काय? विस्मृतीच्या पडद्यात टाकून देतो। मृत्यूर अत्यंत विस्मृती अशी मृत्यूची व्याख्या श्रीमद भागवतात आली। म्हणजे मृत्यू जीवाला विस्मृतीच्या पडद्यात टाकून देतो। मी पटवून देईल तुम्हाला। मला असं वाटते आपल्याला आपल्या आजोबाचं नाव कदाचित स्मरणात असेल, आपल्या पंजोबाचं नाव काही जणाला असेल माहित, आपल्या खापर पंजोबाचं नाव, आपल्या त्यांचे वडील म्हणजे त्यांचे चिपड पंजोबा, आपले पूर्वज हे होते ना। आपल्याला पंजोबा होते, आपल्याला खापर पंजोबा होते, आपल्याला चिपड पंजोबा होते, पण मला वाटते त्यांचं एकाचंही नाव आपल्या स्मरणात नाही। नव्हते का? ते होते। ते जर नसते तर आपलंच अस्तित्व नसतं। त्यांच्या अस्तित्वावर जर आपलं अस्तित्व अवलंबून असेल तर मला वाटते त्यांचं अस्तित्व आपल्याला मान्य करावं लागते। पण आज आम्हाला त्यांची नावं का माहीत नाही त्याचं सरळ उत्तर देतो, त्यांचा मृत्यूने ग्रास केला। मृत्यू त्यांना घेऊन गेला, म्हणजेच मृत्यूनं त्यांना विस्मृतीच्या पडद्यात टाकून दिलं। आज त्यांचं स्मरण मला नाही, पण संत काळ मृत्यू खऱ्या अर्थानं विस्मृतीच्या पडदे आड टाकतो, तो काळ साधू पुरुषाला नेऊ शकत नाही। किती जरी काळ झाला तरी साधूचं विस्मरण होत नाही, म्हणून तसे भव्य प्रासाद तयार होतात। 8 वर्ष झाले तरी बाबाचं स्मरण आपल्या चित्तात आहे। ती तिथी लक्षात आहे का? तर जगाला जो काळ भक्ष्यस्थानी ठेवतो त्या काळाच्या डोक्यावर संतांनी पाय दिला। जग
मी माझा दिला माळ. हे जगावर भाया मी माझा दिला माळ. जगाला जो काळ भक्ष्यस्थानी ठेवतो देवा, त्या काळाच्या डोक्यावर हे पाय देतात. म्हणून काळ त्यांना विस्मृतीच्या पडद्यात टाकू शकत नाही. सामान्य जीवन विस्मृतीच्या पडद्याआड जाते, म्हणून जे विस्मृतीच्या पडद्या आड जात नाही त्यांचं पुण्यस्मरण आहे. आणखीन वेगळ्या अंगाने एक सांगतो, सामान्याच्या प्राणाला गती किंवा अगती प्राप्त होते. म्हणजे एखादा पापात्मक जीव असेल तर तो अधोगतीला जातो. एखाद्या व्यक्तीनं पुण्य केलं तर त्याला ऊर्ध्वगती म्हणजे स्वर्गाधी गती प्राप्त होते. साधूच्या प्राणाला गती प्राप्त होत नाही, अधोगती प्राप्त होत नाही. म्हणजे एखाद्याने पुण्य केलं ते स्वर्गादी लोकाला जाते, आणि एखाद्याने पाप केलं तर त्याला नरक गती प्राप्त होते, निषिद्ध गती प्राप्त होते. पण साधू नरक गतीलाही जात नाही, स्वर्ग गतीलाही जात नाही. मग होते काय साधूच्या प्राणाचं? होते काय हा मोठा प्रश्न आहे. मी म्हणतो ज्यांच्या प्राणाला स्वर्गगती प्राप्त झाली त्यांचंही पुण्यस्मरण नाही. तुकोबार म्हणतात आप तरी उसकी कवन बरं आहे. अरे स्वतःचा उद्धार करून घेतला, काय विशेष केलं? स्वतः जे उद्धार करून घेतला, स्वर्गादी गतीला गेले देवा, त्यांचंही पुण्यस्मरण नाही. जे अधोगतीला गेले त्यांचंही पुण्यस्मरण आहे. पुण्यस्मरण त्यांचं करावं. कोणाचं? ज्यांनी स्वतः तो उद्धार केलाच केला आणि जगासाठी प्राणरूपानं उरले, त्या महापुरुषाचं पुण्यस्मरण होते. ब्रह्मसूत्रात सूत्र आहे, न तस्य प्राणः उत्क्रामन्ते भवति अत्रैव समविलीयन्ते. इथंच ते चैतन्य रूपानं विलीन होऊन राहतात, म्हणून तर हे चैतन्य आहे. विठ्ठल हे गडावरचं आपल्याला प्रसन्नता काय आहे त्याचेच कारण ते साधू जात नाही. सीताराम बाबा कुठे आहेत? सीताराम बाबा इथं गडावर आहेत. अलग लक्षात. न तस्य प्राणः उत्क्रामन्ते भवति, त्यांच्या प्राणाला गती अगती नाही. अत्रैव समविलीयन्ते, इथं असणाऱ्या चैतन्यात ते विलीन होऊन राहतात, म्हणून त्यांचं अस्तित्व कायम राहते. आणि कायम जर राहत असेल तर अशा महापुरुषाचं पुण्यस्मरण करावं. अशा बाबांचं पुण्यस्मरण, अष्टम पुण्यस्मरण चालू आहे. त्याचबरोबर त्यांनी ज्या परमात्म्याची साधना केली, शेष नारायणाची, जिथं गेले ज्या गावात गेले, बाबांनी शेष नारायणाचे मंदिर भरपूर बांधले, डिगुळला बांधलं. आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर तो विग्रह, त्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठायचं झाली. मला आत्ताच एक सर भेटले ज्यांनी मूर्तीच्या विषयी फार वैज्ञानिक संशोधनात्मक चिंतन केलं. मूर्ती अतिशय प्रसन्न असावी, पण हे माधव रूपाची मूर्ती आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर प्रसन्न स्वरूपाची मूर्ती आहे. आणि बाबाच्या मूर्तीकडे पाहिल्यावर असं वाटत नाही का हे मूर्ती आहेत का बाबा, ओळखूच येत नाही. तो तुम्ही पान मूर्तीकडे प्रत्यक्ष काय बाबा बसलेले आहेत का काय? पहिल्याच दिवशी श्रद्धेय गोविंद महाराज होते. आम्ही दोघं तिथं उभं होतो. उभा असते मूर्ती प्राणप्रतिष्ठापना चालू होती. ते बाबाच्या अंगावरचं उपरणं पाहिल्यानंतर त्यांनी मला विचारलं, म्हणे महाराज उपरणं मूर्तीतलं आहे का वरचं टाकलेलं आहे? म्हणजे इतकं सुद्धा आपल्याला ओळखायला जमत नाही, इतकं त्या मूर्तीत चेतनत्व पाहायला सापडते. का तर बाबा इथं त्या रूपानं विराजमान आहेत. मी नेहमी सांगत असतो, महापुरुष गेल्यावर काही गोष्टी राहतात. काय राहते? 3 गोष्टी महापुरुषाच्या राहतात देवा. पहिली गोष्ट महापुरुषाची कीर्ती राहते. कोणती? धवल कीर्ती राहते. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. महापुरुषाची धवल कीर्ती इथं राहते. दुसरी गोष्ट महापुरुषाची राहते, गेले संत आधी. काय राहते? राहिल्या समाधी. त्यांच्या समाधी शिल्लक राहतात. नंतर तिसरी गोष्ट शिल्लक राहते, संत गेल्यानंतर त्यांचं कार्य आणि त्यांचं ज्ञान तसंच शिल्लक राहते. या तिन्ही गोष्टी या गडावर पाहायला सापडतात. बाबाची समाधी पाहायला सापडते. बाबाची कीर्ती म्हणून तर आपण इतक्या रात्री सुद्धा इतक्या बहुसंख्येनं आलो. आणि प्रत्येक गावात गेल्यानंतर हे जीवन स्वतंत्र जगलेलं जीवन नाही, जगासाठी जगलेलं जीवन आहे. म्हणून प्रत्येक जण बाबांच्या उपकाराचं चित्तात स्मरण ठेवते.
म्हणून मला सांगायचं काय, हे संतांची धवल कीर्ती आजही आपल्याला पाहायला सापडते. बाबांची समाधीच आहे आणि बाबांनी ज्यांच्यावर परिपूर्ण कृपा केली ते आमचे परमश्रद्धेय महालिंग बाबा आहेत. त्यांच्या रूपानं ते ज्ञानही पाहायला सापडते. विठ्ठल महान अशा प्रकारचं संत तीर्थ आहे. या संत तीर्थावर त्या संताचं चिंतन घडावं म्हणून अभंगाचा प्रपंच आहे. अभंग 5 चरणाचा आहे. या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय महाराज संत जीवनाचा परिचय देतात. म्हणजे आम्हाला नाही का संताचा परिचय, आम्हाला जर संतांचा परिचय असताना देवा तर आमच्याकडून संतांची अवज्ञाच घडली नसते. ज्या अर्थी सामान्य जगाला संतांची समाजाकडून संतांची अवज्ञा घडते तरी संतांचा खरा परिचय नाही. पण संतांचा परिचय जगाला द्यावा लागतो. आम्हाला लोक भेटतात, आम्हाला संताचा नाही भलते परिचय देतात. द्यावाच याचाही देतात आणि देऊ नाही त्याचाही देतात. अनिल महाराज आलं का लक्षात? खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर काही गावाला गेल्यानंतर लोक आम्हाला परिचय देतात. बुवा आमचं घर आहे, हा आमचा मुलगा आहे. मला वाटतं इथपर्यंत परिचय. याच्याही पलीकडे लोक आम्हाला परिचय देतात. बायकोचा परिचय बुवाला देण्याची गरज काय हो? आणि तोही देतात आणि वेगळ्या भागात वेगवेगळा देतात. काही भागात गेल्यावर सांगतात महाराज ही आमची लक्ष्मी आहे, बायकोचा परिचय. काही भागात गेल्यावर सांगतात महाराज ही आमची मंडळी आहे. तिकडे खानदेशात गेलं ना बाबा तर मने बाईसे आयरणी भाषेत असा परिचय. एका घरी गेलो, ते माऊली दूध घेऊन आली. यजमान माझ्या शेजारी बसले, त्यानं त्याच्या बायकोकडे बोट दाखवलं आणि मला विचारलं महाराज ह्या कोण तुम्हाला माहित आहेत का हो? ऐकत आहे तुम्ही? त्याच्या बायकोकडे बोट दाखवलं आणि मला विचारतो ह्या कोण तुम्हाला माहित आहेत का? म्हणलं बाबा पहिल्यांदा तुझ्या घरी आलो, माहित असण्याचं कारण काय? त्यानं त्याच्या बायकोकडे बोट दाखवलं आणि मला तिचा परिचय करून दिला. म्हणे महाराज हे आपलंच बारदान आहे. बायकोचा परिचय मला असा ते तरी सोपा होता. एका ठिकाणी तर फार परिचय दिला. म्हणे महाराज ही आपलीच अवदस आहे. विठ्ठल मला असा परिचय कधीच झालेला नव्हता. नाविन्यपूर्ण परिचय होता. मी थोडं थांबलो, मला लक्षात आलं याच्या दृष्टीनं ती बारदान आहे, पण तिच्या दृष्टीनं हा कोण हाय मला कळलं पाहिजे. मी थोडं थांबलो, त्या माऊलीकडे पाहिलं. हातात दुधाचा कप हातात होता, दूध घेत होतो. त्या माऊलीकडे पाहिलं आणि तिला विचारलं ताई हे तुमचे कोण आहेत? आता ती त्याचीच बायको होती. बोलायला तेवढीच खमंग होती. तिने त्याच्याकडे बोट केलं आणि मला सांगितलं म्हणे महाराज हे आमचं ना भंगार आहे. विठ्ठल मला वाटते या भंगाराचा आणि बारदानाचा परिचय काहीच गरजेचा नाही. जीवनात परिचय व्हावा देवाचा, जीवनात परिचय व्हावा साधूचा. का? त्याचं कारण आहे मानवी जीवन जगते वेळेस जीवन 2 अंगाने जगले जाते. एक जीवन संपन्न जीवन आहे आणि एक जीवन सफल जीवन आहे. देवा जीवन संपन्न जगण्यापेक्षा जीवन सफल जगावं. आणि जीवन सफल कशानं होत असेल तर त्याला 2च परिचयाची गरज आहे. एक तर देवाचा, नाहीतर देवमान्य संताचा. विठ्ठल दोनच परिचयाची गरज आहे. म्हणून तुकोबार आज त्या संतांचा परिचय देतात. आगळा वेगळा परिचय देतात. तुमच्या आमच्या समोर असणारा विग्रह घेऊन परिचय देतात. तुमच्या आमच्या सारखे ते साधू पुरुष आहेत. संतात आमच्यात फरक काय? आम्ही डोळ्याने पाहतो, ते डोळ्यानेच पाहतात. आम्ही कानाने ऐकतो, तेही कानानेच ऐकतात. आम्ही पायाने चालतो, तेही पायाने चालतात. तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकत आहे, परी तेथीचा सर्वथा नो हे नवल देखा. साधूचं सगळं सारखं आहे पण वेगळीकता काय? सगळं सारखं आहे तर वेगळं काय? तर जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणतात तुमच्या आमच्या सारखाच जरी त्यांचा देह असला तरी तुमच्या आमच्यापेक्षा त्यांच्या देहाच्या ठिकाणी विलक्षणता आहे. म्हणजे कोणती विलक्षणता आहे? अभंगाचं पहिलं चरण.
अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाला सांगतात, बाबा त्या संतांचा देह तुमच्या आमच्या सारखा जरी असला तरी तुमच्या आमच्यापेक्षा तो वेगळा आहे. का? त्यांची साधना करायची, त्यांचा देह पवित्र आहे. पवित्र तो देह, सीताराम बाबाचे देह पवित्र आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, सदा सर्व काळ देवाचं नामचिंतन करतात, त्यांचा देह पवित्र आहे, त्यांची वाणी पुण्यवान आहे. तो लोक म्हणू लागले, महाराज तुम्हीच एकीकडे देहाच्या बाबतीत नियम सांगता का देह म्हणलं का पवित्र? देहाच्या ठिकाणी पावित्र्याची सुतराम शक्यता नाही. देह म्हणजे तुम्हीच देहाच्या बाबतीत नियम सांगला, शरीर म्हणजे दुःखाचं कोटर आहे, शरीर म्हणजे रोगाचं भांडार आहे, शरीर म्हणजे दुर्गंधीच्या आश्रयाचं स्थान आहे, आणि देहासारखी अपवित्र वस्तू दुसरी तिसरी नाही. हे तुम्हीच बोलले ना. एकीकडे सांगता देह अपवित्र आहे आणि एकीकडे म्हणतात पवित्र तो देह. असं कसं? बरं तुकोबाराच देह अपवित्र आहे असं म्हणतात, असं काही नाही. ज्ञानोबाराला जरी विचारलं तरी ज्ञानोबारा त्या मदालसेच्या प्रकरणात तो उपदेश करतात. ती मदालसा आपल्या बाळाला उपदेश करते, बाळा हा देह नाशिवंत आहे रे, हा देह नाशिवंत, हरिहरा हो स्मरत हरिहरा, शरणदायी गोविंदा, शरणदायी गोविंदा, हरे
पाहायचं झालं तर ती मदालसा सुद्धा आपल्या बाळाला उपदेश करते, बाळा हा देह नाशिवंत आहे रे, मलमूत्राचं मिश्रण आहे, वर फक्त चर्म आहे, व दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा. ज्ञानोबाने म्हणतात देह पवित्र आहे, तुकोबारा म्हणतात देह पवित्र आहे. पुढे चला, शास्त्राचा विचार घेतला तरी देह अपवित्रच आहे. एका गुरुने शिष्याला सांगितलं, बाळा जा म्हणे या जगतातली सगळ्यात अपवित्र वस्तू घेऊन ये. मुलगा बाहेर पडला, शिष्य शोधू लागला अपवित्र काय अपवित्र काय, फिरत 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 त्याला तरतम भावना अपवित्र्याचा विचार करता करता त्याला माणसाची विष्ठा दिसली. त्याला वाटलं सगळ्यात अपवित्र ही विष्ठ आहे. त्या विष्ठेच्या जवळ गेला आणि अपवित्र म्हणून उचलून गुरुकडे नेणार, तेवढ्यात त्या विष्ठेला वाचा फुटली. ती विष्ठा म्हणू लागली, ए अमंगळा मला स्पर्श करू नको. कोण म्हणते? ती विष्ठा. ती विष्ठा त्या माणसाला म्हणते, त्या बाळाला म्हणते, तू अमंगळ आहे मला स्पर्श करू नको. त्याला हसू आला. ते म्हणे, अगं तुझ्यासारखी अमंगळ दुसरी वस्तू नाही, पण तू मला अमंगळ म्हणते. ती विष्ठा म्हणू लागली, मूर्खा तू अमंगळ आहे मी अमंगळ नाही. दोघांचं चांगलं झोपलं. ती म्हणू लागली तू अमंगळ आहे, तो म्हणू लागला तू अमंगळ आहे. करता 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 त्यानं विचारलं, हे मी कस काय मंगळ? ती विष्ठा सांगू लागली, तुला माहित आहे रात्री मी कोण होते तुला माहित आहे? रात्री मी हलवाईच्या दुकानात होते. वडापावच्या रूपात, भज्याच्या रूपात, मिसळच्या रूपात, ते काय बासुंदीच्या रूपात माखली महाराज, आलं का लक्षात? या रूपात होते. माखली महाराज नाव घेतलं का तुम्ही हसता का? काही कळत नाही वेळेला. त्यांना बासुंदी फार आवडते. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर म्हणून खऱ्या अर्थानं या रूपात मी होते. काल रात्री दुकानात अशा प्रकारचं होते. पण खऱ्या अर्थानं झालं असं, तुझ्यासारखा माझ्याकडे आला आणि त्याने मला खरेदी केलं आणि या द्वारा वाटे आत टाकलं. 3 तास आत विश्रांती केली. जे लोक मला रात्री लाळ गोटून जात होते तेच लोक मला सकाळी पाहिलं का नाक दाबून जाऊ लागले. खरं सांग, मी आजही दुकानात असते तर माझी स्थिती तीच नसती का? माझी अवस्था का झाली? फक्त तुझ्यासारख्याचा संपर्क. मला सांगायचं काय, म्हणून सगळ्या दृष्टीने विचार करा. देह ज्ञानोबाराची ओवी आहे. ज्ञानोबारा सांगतात, नाना सुद्रव्य गोमटी शरीरे झाली या पैठी, होऊनी ठाकती किरटी मळूची जेवे विठ्ठल. किती चांगले पदार्थ या देहात टाका, हा देह त्या पदार्थाचा मळच करते. म्हणून देहासारखी अपवित्र वस्तू नाही. तुकोबारा म्हणतात देह पवित्र आहे, ज्ञानोबारा म्हणतात देह पवित्र नाही. शास्त्राला विचारा, शास्त्रही सांगतो देह अपवित्र आहे. शास्त्राने देह अपवित्र ठरवण्यासाठी एखादं कारण दिलं असतं तरी देह अपवित्र ठरला असता. पण शास्त्राने 6 कारण देह अपवित्र्याचे दिले. देह अपवित्र का? पहिलं कारण दिलं स्थानात. देह अपवित्र का? दुसरं कारण दिलं बीजात. देह अपवित्र का? निस्यंदात. देह अपवित्र का? सानात, बीजात, उपष्टंबात, निस्यंदात, निधनादपि कायम अधेय शोचत्वात पंडितः अशुचिम विदु. पंडित लोक या देहाला अपवित्र का म्हणतात बाबा? पहिलं कारण सांगितलं, देह ज्या स्थानातून आला ते स्थान अपवित्र आहे. कुठून आला देह? देह आईच्या उदरातून आला. उदरातून. तिथं काही एअर कंडिशन नाही. तिथं सगळं जर पाहायचं झालं तर नाकी, तोंडी, कुर्मी, किडे, विष्टालेप चोहीकडे. विष्टालेपाच्या मलमूत्राच्या दातरी हा देह शिजला, म्हणून तिथून आलेला देह आहे. मला सांगायचं, ज्या स्थानातून देहाला ते स्थान पवित्र नाही, म्हणून देह पवित्र नाही. म्हणून तर आमचे तुकोबार म्हणतात, देवा तुला त्या गर्भातल्या यातना काय सांगू बाबा? काय सांगू? मी स्वतः भोगल्या ना. काय सांगू? गर्भेची यातना मी स्वतः भोगल्या. मला सांगायचं काय? तर स्थान अपवित्र आहे. बीजाचा विचार करायचा झाला तर आई वडिलांनी सेवन केलेलं अन्न, त्या अन्नाचा विकार हा देह आहे. आई वडिलांनी सेवन केलेला अन्नाचा विकार आहे. पितृभुक्तान न जायात वीर्यात, ज्यातून नैव वर्धते देह सोन्नमयो नात्मा. आलं लक्षात? आई वडील पितृभुक्तान न जायात वीर्यात.
आई वडिलांनी सेवन केलेल्या अन्नाचा विकार आदी आहे. आणि विकार रूप पदार्थाच्या ठिकाणी शास्त्र सांगते पावित्र्याची सुतराम शक्यता नाही. विठ्ठल देह ज्या स्थानातून आला स्थान अपवित्र म्हणून देह अपवित्र. ज्या बीजानं घडला देह म्हणून ते बीज अपवित्र म्हणून देह पवित्र. तिसरं काय सांगितलं, स्थानात बीजात उपष्टंभात देहाला धारण करणारा एकही पदार्थ पवित्र नाही. देहाला सप्त धातूंनी धारण केलं त्यातला कोणताच धातू पवित्र नाही देवा. देहाला त्वचेनं धारण केलं त्वचावर. मी तुम्हाला विचारतो त्वचा पवित्र आहे कुठपर्यंत? एखादी माऊली भाजी कापता कापता खऱ्या अर्थानं मांसाचा तुकडा बाजूला गेला आणि मग तिनं स्वयंपाक केला, तो खायला सुद्धा चालत नाही का? आपल्याच मांसाचा तुकडा बाहेर गेला तर त्याला स्पर्श झाला तर तिचा स्वयंपाक केलेला चालत नाही. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्वचा अपवित्र आहे. त्याच्या पलीकडे पहा, शरीरात दुसरं आहे धातू रक्त. रक्त रक्त आहे ना, रक्त पवित्र आहे का? रक्त पवित्र आणि देवा संस्कृतात रक्ताला नाव आहे अशुद्धा. काय म्हणतात? संस्कृतात रक्ताला नावच आहे अशुद्ध. ज्याचं नावच अशुद्ध आहे त्याला शुद्ध समजता कसं? ज्ञानोबाराने एके ठिकाणी त्या नावाचा उपयोग केला. कुठं? 9व्या अध्यायात ज्ञानोबारा म्हणतात पाहेपा दूध पवित्र आणि गोड पासी त्वचेची पद्राड ते अव्हेरोनी गोचिड. तिथं काय शब्द आला? अशुद्ध काय नसेविती. तिथं अशुद्ध शब्दाचा अर्थ आहे रक्त. आलं का लक्षात? रक्ताचं नावच अशुद्ध आहे म्हणून देहात रक्त आहे. देहाला धारण करणारा एकही पदार्थ पवित्र नाही. आपल्या शरीरात अस्थी आहेत ना, सगळ्या शरीरात अस्थी आहे. फक्त देवानी एकाच इंद्रियाला हाड दिलं नाही. कशाला? आपण म्हणून म्हणतो तुझ्या जिभेला काही म्हणतो ना, जिभेला, कारण ती वळणारी आहे ना. म्हणून जिभेला हाड नाही देवा, आपल्या अंगात हाड आहेत. आलं का लक्षात? अस्थी पवित्र आहेत का? अस्थी जर पवित्र असत्या तर मी साधा युक्तिवाद तुमच्या समोर करतो. एखाद्याला आपण पोहोचून येतो आणि पोहोचून आल्यानंतर तिसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्याच्या अस्थी आणतो. त्या अस्थी घरात घेतो का बाहेर ठेवतो? घरातला असला तरी कुठे ठेवतो? का? त्याचं कारण आहे अस्थीच्या ठिकाणी पावित्र्याची सुतराम शक्यता नाही. अस्थी अपवित्र आहेत. आणखीन सांगू का? एखाद्याला घर बांधायचं झालं तर त्यांनी जागा शुद्ध केली पाहिजे. अशुद्ध जागेत बांधलेलं घर त्याला समाधान देत नाही. पण जागा शुद्ध केली पाहिजे. मग जागा अशुद्ध कशानं होते? तर त्याचं उत्तर आहे त्या जागेत कोणत्या तरी माणसाची पशुची अस्थी असेल तर, किंवा कोणाचं तरी रक्त त्या जागेत सांडलं तर ती जागा अपवित्र होते. अलग महाभारतात प्रसंग आहे. आपण रामायण ऐकतात. आपलं रामायणातला प्रसंग आहे, ऐकत आहेत आपण रामायण. मला सांगायचं काय, ती जागा अपवित्र होते. अस्थी जर खाली राहिली न वर घर बांधण्यात आलं तर वरच्या व्यक्तीला सुद्धा समाधान भेटत नाही इतकी अस्थी. पण घर बांधायचं झालं तर जागा शुद्ध केली पाहिजे. जागा शुद्ध केली पाहिजे. जागा शुद्ध कशाने होते सांगू का तुम्हाला? घर बांधायचे असतील तर सांगतो तुम्हाला, नाही तर नको तसंच ठेवतो. घर बांधायचं झालं तर जागा शुद्ध केली पाहिजे देवा. जागा शुद्ध कशाने होते? जागा जर सोन्याच्या नांगराने नांगरली तर शुद्ध होते. विठ्ठल सोन्याच्या नांगराने जर जागा नांगरली तर शुद्ध होते. म्हणून ज्याला घर बांधायचे त्याने उद्याच काय करा, माकली महाराज नांगर असेल ना तुमच्याकडे, घर बांधलं तुम्ही आता लाकडाचं सुद्धा नाही. सोन्याच्या नांगराने जर जागा नांगरली तरच जागा शुद्ध होते. म्हणून ज्याला घर बांधायचे ते नांगर खरेदी करा. मला आळंदीला बांधणं चालू आहे, मला काही शक्य नाही, तुमचंच नांगर मला पाठवा. देवा मला सांगायचं काय, अस्थी इतकी अपवित्र आहे. अस्थी अपवित्र आहे. स्थानात बीजात उपष्टंभात. आलं का लक्षात? उपष्टंभात देहाला धारण करणारा कोणताच पदार्थ पवित्र नाही. चौथं कारण दिलं निस्यंदात. देहातून बाहेर आज जर पवित्र असतं तर बाहेरही पवित्र आलं असतं. देहाच्या एकाही द्वारा वाटे पवित्र पदार्थ बाहेर येत नाही. हे बाळ सकाळी सकाळी इथे येते, काय येते रे इथं? तुला विचारलं, लाल शर्ट. इथं काय येते सकाळी सकाळी डोळ्याच्या इथं कोरीत?
हा मी बहिर आहे रे. काय त्याला चिपडं म्हणतात. चिपडं पवित्र आहेत का? नाही देवा. कानातून बाहेर येते, कानातून बाहेर. काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? त्याचं नावच मळ आहे, त्याला पवित्र कसं म्हणतात? नाकातून मटेरियल बाहेर येते. हिवाळ्यात त्याचं प्रोडक्शन अधिक असते, पावसाळा हिवाळा. जसं तुपाच्या भरण्या आपण भरून ठेवतो तसं याच काळात त्याचं प्रोडक्शन अधिक आहे, म्हणून आपण भरण्या भरून ठेवतो का? कशाच्या? आलं तुमच्या लक्षात? पवित्र आहे का ते? नाही. तोंडातून बाहेर पडते लाळ गरळ, पवित्र आहे? नाही. देहात जर पवित्र असतं तर देहातून बाहेर येणारे जे पदार्थ आहेत ते सुद्धा पवित्र असते. एकही पदार्थ देहाच्या द्वारावाटे बाहेर पवित्र पडत नाही. त्याचा अर्थ देहाच्या आत काहीच पवित्र नाही, काहीच पवित्र नाही. मी फक्त वरच सांगितलं, खाली जाण्याची मला गरज नाही. विठ्ठल एकाही द्वारावाटे पवित्र पदार्थ काय येत नाही. त्याचं उत्तर आहे निस्यंद म्हणजे प्रवाह देहाच्या आत अपवित्र आहे. स्थानात बीजात उपष्टंबात निस्यंदात निधनादपी देह मरणाने अपवित्र होतो. देवा देह मरणाने स्वतःच अपवित्र होतो असं नाही. देह मेल्यानंतर त्याचे संबंधित नातेवाईक आहे त्यांना सुद्धा 10 दिवसापर्यंत काय असते? त्यांना कोणत्याही धर्मकार्यात प्रवेश नाही. का नाही? त्यांच्या देहाच्या ठिकाणी अपवित्रता असते. मला सांगायचं काय? देह अपवित्र आहे, देह अपवित्र आहे. संबंधिताला सुद्धा मरणानं अपवित्र करतो नाही. ज्या वाटेनं प्रेत जाते ती वाट अपवित्र करतो. आलं का लक्षात? ज्या अग्नी देहाच्या संबंधानं लागल्या जातो तो अग्नी अपवित्र होतो. म्हणून मला सांगायचं काय? देह अपवित्र आहे. स्थानात बीजात उपष्टंबात निस्यंदात निधनादपी. आणि शेवटचं कारण दिलं कायम आधेय शोचत्वात. कायम या देहावर पावित्र्याचं आदान करावं लागते. जर देहाच्या ठिकाणी पावित्र्य असतं तर बाहेरून पावित्र्य घेण्याची गरज भासली नसती. या देहाला पवित्र करण्यासाठी आम्हाला दररोज स्नान घालावं लागते. किती दिवसाला? किती दिवसाला? रोज. सांगू का किती कामच? महाराज 1000 कामं सोडायचे आणि पहिले स्नान करायचं. किती कामं सोडून? 1000 कामं सोडून पहिले काय करायचं? स्नान करायचं. त्याच्या आधी सांगू का? 100 कामं सोडायचे आणि पहिले जेवण करायचं. किती कामं? 100 कामं बाजूला टाकायचे आणि पहिले काय करायचं? शतम विहाय भोक्तव्यम. 100 कामं बाजूला टाकायचे आणि पहिले जेवण करायचं. त्याच्या पुढे सांगतो आता 1000 कामं बाजूला टाकायचे आणि पहिले काय करायचं? स्नान. एका घरी असंच रात्री मुक्काम केला आणि सकाळीच मला निघायचं होतं. म्हणे महाराज तुम्हाला कुठं जायचं? मला आळंदीला जायचं. ती मावशी म्हणे महाराज तसं उपाशी पोटी मी सकाळी सकाळी तुम्हाला दशम्या करून देते. सकाळी ती उठली आणि तशाच तिनं दशम्या केल्या. म्हणे महाराज तुम्ही जाणार होते माझं लक्षात आलं, मी आंघोळ न करता सकाळीच दशम्या करायला भेटले. म्हणे विठ्ठल खायला चालत नाही देवा, स्नान केलं पाहिजे. 1000 कामं बाजूला टाका आणि पहिले स्नान करा. आता त्याच्या पुढे सांगू 1,00,000 कामं बाजूला टाका आणि पहिले सप्ताची वर्गणी द्या. हे मला कोण सांगितलं नाही बरं का? नाही म्हणतो मी 1,00,000 कामं बाजूला टाका. मी शास्त्र सांगतो तुम्हाला, श्लोक सांगत आहे मी. 1,00,000 कामं बाजूला टाका आणि पहिले दान द्या, सप्ताची वर्गणी द्या. आणि चोपदार कोट्यावधी कामं बाजूला टाका आणि कीर्तन प्रवचनाला कथेला यायचा. कोट्यावधी काम. शास्त्र असं सांगते शतम विहाय भोक्तव्यम. विहाय म्हणजे टाकून. लक्ष्यम विहाय आपलं सहस्रम स्नानमाचरित. लक्ष्यम विहाय दातव्यम कोटीम त्यक्त्वा हरिम भजेत. कोट्यावधी कामं बाजूला टाका आणि पहिले परमात्म्याचं भजन करा. बाबा मला सांगायचं काय? देहाला पवित्र करण्यासाठी स्नान घालावं लागते. याचा अर्थ देहाच्या ठिकाणी पावित्र्य नाही. बाहेरून पावित्र्याचा आदान आपण करतो. देहाला पवित्र करण्यासाठी गंध लेपन करावं लागते. देहाच्या ठिकाणी पावित्र्य नाही. ऐका ना, गंगा मुळात पवित्र आहे. गंगेला पवित्र करण्यासाठी काय करतो आपण? स्नान घालतो? नाही. गोमूत्र मुळात पवित्र आहे. गोमूत्राला पवित्र करण्यासाठी काही त्याच्यावर संस्कार आहेत? नाही. देहाला पवित्र करण्यासाठी देहाला पावित्र्याचे संस्कार करावे लागतात. याचा अर्थ देहाच्या ठिकाणी पावित्र्य नाही. मग देह जर अपवित्र आहे, तुकोबारा म्हणतात, ज्ञानोबारा म्हणतात आणि शास्त्रही म्हणते तर तुकोबारा आहे आमचा जसा देह तसाच त्यांचाही देह. कोणाचा?
त्या संतांचाही देह आमच्यासारखाच न देव. मग आमचा देह अपवित्र आणि त्यांचा पवित्र तो देह, असं कसं काय? नियम सगळ्याला सारखा असतो. इथं गुळ आहे, कीर्तनकारानं खाल्ला तो गोड लागतो, आणि चोपदाराने खाऊन आले. कसा आहे चोपदार? कसा आहे गुळ? गुळ कसा आहे विचारला मी. गुळ कसा आहे? गोड आहे. हा बरोबर ना, गोड आहे ना. खाऊन पाहिला का तुम्ही? मला सांगायचं काय, गुळ कोणी खा, गुळ कसा आहे का? तो वस्तूचा वास्तव धर्म आहे, तो सगळ्याला सारखी प्रतीती देतो. तसं देहाच्या बाबतीत विचार करा, देह मात्र अपवित्र हा नियम आहे. शास्त्र सांगते, सगळे संत सांगतात देह अपवित्र आहे. मग आमचा देह अपवित्र आणि त्यांचा देह, आमचा तरी देह आणि त्यांचा तरी देह, असं कसं? तर त्याचं उत्तर आहे देवा, नियम जरी असला तरी नियमाला अपवाद असतो. नियमाला काय असतो? अपवाद असतो. तुम्हाला उदाहरण देतो. प्रत्येक शास्त्र त्याचे काही बेसिक रूल आहेत. त्या भजन करा विठ्ठल. भौतिक शास्त्राचे 2-3 नियम सांगतो तुम्हाला. एक ऊर्जेच्या बाबतीत आहे आणि एक धातूच्या बाबतीत आहे. ऊर्जेच्या बाबतीत त्यांनी नियम असा सांगितला, ऊर्जा निर्माण केल्या जात नाही, ऊर्जेचा नाश केल्या जात नाही, ऊर्जा रूपांतरित केल्या जाते. ही इज कॉल्ड कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी इज नायदर बी क्रिएटेड, ती निर्माण केल्या जात नाही, तिचा नाश केल्या जात नाही. हिज कन्व्हर्ट वन फॉर्म टू अनादर फॉर्म, ऑल एनर्जी इज कॉन्स्टंट. मला सांगायचं काय, ऊर्जेच्या बाबतीत ऊर्जा अक्षयतेचा नियम आमच्या संतांनी अर्ध्या ओळी सांगितला. उपजे आणि नासे ते मायावसे दिसे, एरवी तत्वता वस्तू असे अविनाशीचे. आणि दुसरा एक मेटलच्या बाबतीत, धातूच्या बाबतीत नियम सांगितला. धातू कोणताही असू द्या, धातूच्या ठिकाणी घनत्व असते हा नियम आहे. भौतिक शास्त्राचा नियम आहे, धातूच्या ठिकाणी घनत्व असते. माझ्या समोर हा लोखंडाचा रॉड आहे, लोखंड धातू आहे, घनरूपात उपलब्ध आहे. माता भगिनीच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, सोन्याचं आहे, सोने धातू आहे, घनरूपात उपलब्ध आहे. पायात जोडवे आहेत, जोडवे चांदी नावाचा धातू आहे, घनरूपात उपलब्ध आहे. धातूच्या ठिकाणी घनत्व असते हा भौतिक शास्त्राचा नियम आहे. पण त्याला एक धातू अपवाद आहे. कोणता? त्याचं नाव आहे पारा. धातू मात्र घनतेला पारा अपवाद आहे. पारा धातूच आहे, धातूच नेहमी घनावस्थेत असतात, पण त्याला अपवाद पारा आहे. पारा नेहमी द्रवावस्थेत उपलब्ध होतो, धातू मात्र घनतेला पारा अपवाद आहे. तसं देह मात्र अपावित्र्याला त्या संतांचा देह अपवाद आहे. विठ्ठल मग म्हणे का अपवाद नियमाची हानी करते का? नाही बाबा, अपवाद स्वतःला वेगळं करतो, नियमाला बळकटी आणतो. उदाहरण देतो तुम्हाला, दुसरीकडे जाऊच नका. तुकोबार म्हणतात पवित्र तो देह, पवित्र तो देह म्हणजे हा देह कसा आहे? अपवित्र ठरलं. एका म्हणता भले दुजा सहजची निंदिले, म्हणून त्यांचा देह पवित्र पण आपला देह अपवित्र. मग तुकोबार पटलं आम्हाला, त्यांचा देह पवित्र आहे, सीताराम बाबाचा देह पवित्र आहे. पुन्हा तुम्ही दुसरा शब्द वापरला वाणी. वाणी म्हणजे तोंड. पुण्यवंत देह पवित्र म्हणल्यावर वाणी आलीच की वेगळं सांगण्याची काय गरज? हे वेगळी का सांगितली? म्हणजे देहात वाणी येत नाही का? त्याचं सरळ उत्तर पहिलं असं देतो, देहात वाणी येतच नाही. वाणी कर्मेंद्रिय, वाक पाणी पाद पायुप स्थाभिधानाने जज्ञिरे, हे कर्मेंद्रिय आहेत, हे देहात येतच नाहीत. वेळ भेटला भावार्थानंतर तर त्याचा विचार करू. सरळ सांगतो, देह वेगळा आणि वाणीचं पुण्यवंत वेगळं का सांगितलं? त्याचं कारण आहे, काहीचा देह पवित्र असतो पण तोंड पवित्र नसते, काहीचा देह अपवित्र असतो पण वाणी पुण्यवान असते, काहीचा देहही अपवित्र असते आणि वाणी अपवित्र असते, आणि काहीचा देहही पवित्र आणि वाणी पवित्र. 4 प्रकार आहेत. भजन करा, सांगतो विठ्ठल. महाभारतात कथा आली, राजसी यज्ञ चालू आहे, प्रत्येकाकडे जबाबदारी वाटून दिली, प्रत्येक जण आपापली जबाबदारी पार पाडत आहेत. देवाला वाटलं सगळं व्यवस्थित चाललं का नाही पाहण्यासाठी देव बाहेर आले. ब्राह्मणाकडे आले, ब्राह्मणाला हात जोडले, म्हणे भूदेवा यज्ञ कसा? म्हणे देवा काय सांगायचं,
अहो असा यज्ञच पाहिला नाही. काय सांगायचं तुम्हाला, काय असा यज्ञ इतकं काय असं वाटते का असा यज्ञ अखंड चालावा. म्हणे भूदेवा जेवणाची व्यवस्था, म्हणे काय सांगायचं देवा, असं अन्न तयार होते किती खावन किती नाही वाटते. काय ब्राह्मणा त्या आचार्याच्या हाताला चव आहे, त्याचे काय बोट तोडून खावे का काय असं वाटते. म्हणजे सगळं चांगलं, हो सगळं चांगलं आहे देवा. देवाने सांगले तर मग अन्न चांगलं आहे, तुमच्या प्रकृती म्हणे प्रकृती नीट आहे. मग प्रकृती नीट आहे, अन्न नीट आहे, पण 10 दिवस झाले यज्ञ चालू होऊन आणखीन तुमची प्रकृती वाढण्याऐवजी तुमची कुरुष होत चालली, तुम्ही बारीक होत चालले. याचं कारण काय. म्हणे देवा सगळं चांगलं आहे रे, पण सुपरवायझर फारच विचित्र आहे. म्हणजे म्हणे देवा पंक्ती बसतात, वाढही होते, आणि वाढ ते वास अन्नाचा आला, सुवास आला का किती खावन किती नाही वाटते. पण सुपरवायझर सव्वा मनाची गदा खांद्यावर घेऊन पंक्तीतून फिरतो आणि साधा फिरत नाही. लक्षात ठेवा, बासमतीचा भात आहे, लोणकडे तुपात तळलेली जिलेबी आहे, आणि अन्न का पात्रावर तसं राहिलं ना. गदा पाहिली का गदा, देवा त्या गद्याच्या धाकानं खाल्लेलं अंगी लागत. देवाला लक्षात आलं पाणी कुठं मुरते. देवानं तितक्या रात्री आपला मोर्चा भीमदादाकडे वळवला. पार देव 10:15 10:30 कडे तिकडे आले. बरोबर आले ना. आणि तिकडं आल्याबरोबर देवाने बटन दाबलं, ते आळस देतच बाहेर आलं. कोण. भीमदादा. म्हणे देवा इतक्या रात्री येण्याचे कष्ट का घेतले. म्हणे भीमा यज्ञ, म्हणे काय सांगायचं देवा, असा यज्ञ वाटते संपूच नाही. देवा म्हणे काय सांगायचं, जेवढं उरते ना, जेवढं अन्न उरते फट्ट्या एकटाच पस्त करतो, काही चिंता करण्याची गरज नाही. अरे पण भीमा यज्ञ सांग व्हायला आणखीन एक ऋषी यज्ञात येण्याचे बाकी आहे, आणि ते आले नाही तर यज्ञ सांग होणार नाही. भीमाने सांगितलं फक्त त्याचा मोबाईल नंबर द्या, तारीख कशी देत नाही ते मी पाहतो. देव म्हणे भीमा तू बोलायला आडदांड, तो बुवा मानी, पुन्हा गोंधळ व्हायचं बुवा. असं करू, फोनवर नको बोलू, उद्या आपण त्याला आणायला जाऊ. म्हणे देवा काय हरकत नाही. सकाळ झाली, पंच उषक काल, रथ जुंपण्यात आला. भीमदादा देव रथात बसले, आणि ते रथ मजल दर मजल करत गंधमादन ऋषीच्या आश्रमात आला. गंधमादन ऋषीची स्थिती अशी होती, त्यांचं शरीर सोन्याचं होतं, तोंड डुकराचं होतं. शरीर सोन्याचं होतं आणि तोंड कशाचं होतं, डुकराचं होतं. आश्रमात देवाचा रथ आला. गंधमादन ऋषीला देव येणार याचे संकेत जाणू लागले. गंधमादन बाहेर आले, पाहिलं अरे देवाचा रथ आला. देव घरी आले, देव आज आपल्या घरी आले. आनंद वाटला, देव घरा आला, देव घरा आला, आनंद वाटला. गंधमादन ऋषी देवाच्याला नमस्कार करण्यासाठी पुढे जातात, तेवढ्यात देव रथातून खाली उतरले आणि गंधमादन ऋषीलाच नमस्कार करतात. ते गंधमादन म्हणतात देवा असं उलट कुठं होत असते का, गंगा कुठं उलटी वाहते काय, तुम्ही मला का नमस्कार करताय. तेवढ्यात देवाने सांगितलं, अहो म्हणे ऋषीवर्य तुमची साधना मोठी आहे, तुम्ही तपो तेजाची राशी एका येतन ज्ञानाची, अशी तुम्ही आत मला नमस्कार करू द्या. नमस्कार केला. रथात भीम होता. भीमाने पाहिलं देव कोणत्या विचित्र पुतळ्याला नमस्कार करतात, देव कोणाला नमस्कार करतात. तेवढ्यात भीमाला पाहिलं, देवाने खुणवलं, भीमा लवकर ये, कर नमस्कार. भीम पाहतच राहिला. शरीर माणसाचं दिसते, सोन्याचं दिसते, वर तोंड डुकराचं दिसते. भीमाने विचारलं देवाच्या कानात, देवा हे कोण आहेत. अरे म्हणे भीमा पहिले नमस्कार कर. देव म्हणे, भीम म्हणे आपल्याला कळल्याशिवाय आपण काय कोणाला नमस्कार करणार, कोण आहे ते. अरे भीमा हेच ते ऋषी आहेत, हे आल्याशिवाय आपला यज्ञ सांग होणार नाही, कर नमस्कार. मग भीम म्हणे देवा या ऋषीचे असे हाल कसे, याचं शरीर सोन्याचं आहे, तोंड डुकराचं, असं कसं. म्हणे भीमा असं बोलू नाही, कर नमस्कार. म्हणे देवा एवढं सांगा मला, त्याचं शरीर सोन्याचं तोंड डुकराचं असं कसं. भीमा असं बोलू नाही. तेवढ्यात ते शब्द ऋषीच्या कानावर गेले. देव भीम ऋषी म्हणू लागले, देवा काय म्हणतो, कोण आहे हा. म्हणे धर्माचा अनुज आहे. काय म्हणतो हा. म्हणे ऋषीवर्य तो विचारतो तुमचं शरीर सोन्याचं आणि तोंड डुकराचं असं कसं. त्या ऋषीनं सांगितलं, बाबा भीमा तो विचारू नाही मी सांगू नाही.
नाही म्हणलं का माणसाची जिज्ञासा अधिक वाढते. ते म्हणे ऋषीवर्य माफ करा, पण मला एवढं सांगा, तुमचं शरीर सोन्याचं आणि तोंड डुकराचं असं कसं? ते ऋषीवर्य म्हणे, बाबा भीमा, आता तू जास्तच जिज्ञासक दिसतो म्हणून सांगतो तुला. भीमा, पूर्वीच्या काळी मी एवढा दानशूर होतो, तुला काय सांगू. लाख लाख लोकांची पंगत बसवायचो. किती लाख लोक पंक्तीला. आज केलेलं पक्वान्न उद्या नाही. आणि पंगत बसली, पंक्तीतून पाठीमाग हात बांधून फिरत होतो. आणि साधं फिरत नव्हतो, फिरता फिरता म्हणायचो, भेटलं होतं का तुम्हाला असं? खाल्ला होता तुम्ही असा भात? अशी लाडू खाल्ले होते? हाय आपल्यासारखा दाता? दान धर्म केला त्याचा परिणाम भीमा माझं शरीर सोन्याचं झालं रे. आणि लोकाला असं उपरोधानं टाकून बोललो त्याचा परिणाम माझं तोंड डुकराचं. महाराज, भीमानं ऋषीकडं पाहणंच बंद केलं. भीमाने देवाकडे पाहिलं, आपली दृष्टी देवाकडे वळवली आणि भीम देवाला म्हणतो, देवा कान टोचायचेच होते तर घरीच, इतक्या लांब आणण्याची गरज काय होती? देवाने सांगितलं, भीमा कान घरी टोचायचे नसतात, त्याच्यासाठी विठ्ठल म्हणून देवा देह पवित्र आहे पण वाणी पवित्र नाही. देव सोन्याचा आहे. सोनं किती पवित्र आहे सांगू तुम्हाला? सोनं किती पवित्र आहे? किती पवित्र आहे? माता भगिनीला सांगतो, मड्याचं काहीच घ्यायला जमत नाही बरं का. मड्यावरचं काहीच घ्यायला जमत नाही. तसं जाऊ देता का तुम्ही? महाराज मड्याचं काहीच काढत नाही तो, पण एकही दागिना त्याच्या अंगावर जाऊ देत. आणि चुकून एखादा चालला तर त्या रडणाऱ्या स्पेशलिस्ट असतात, त्या दागिन्याचं नाव घेऊ घेऊ गवरतात. म्हणून सोनं अपवित्र होत नाही. त्या न्यायशास्त्राने तेजाचे दोन प्रकार सांगले, करज आणि अकरज. तसं तेज तत्वाचं हे सोनं आहे. सोनं किती पवित्र आहे सांगू तुम्हाला? असं म्हणतात, सोनं घाणीत पडलं तरी उचलून घ्यावं. आलं का लक्षात तुमच्या? कदाचित अंगठी भांड्यात पडली तरी काढून घ्यायला काही हरकत, ते अपवित्र होत नाही हो. मी नाही, शास्त्र, मी काही पदार्थ नाही सांगत तुम्हाला, शास्त्र सांगतो का सोनं घाणीत पडलं तरी काढून घ्यावं. ते तुमच्याकडे पोळा कोणता आहे? आता उद्याचाच ना. पोळ्याला पूजा असते. कोणाची पूजा करतात तुमच्याकडं? बैलाची. ते बैलाचा सण आहे. बैलाचा सण. लोक काही हौशी असतात, बैलाची पूजा. बैलाला त्या दिवशी स्नान घालतात, बैलाला गोडधोड खायला घालतात. पोळ्याच्या दिवशी बैलाला काम काहीच नसते. पोळ्याला काही हौशी असतात, बैलाला डीजे लावून मिरून आणतात. मी बैलाचं सांगतो, आलं का लक्षात? फिरून आणतात बेडोला. ते बैल ज्यावेळेस फिरून संध्याकाळी दारात येतात, पूजा संध्याकाळीच असते ना, दारात बैल आले का त्या बैलाचं ती माऊली पूजा करते, औक्षण करते. औक्षण करता करता ते पूजेचं ताट घेऊन बिचारी दारात बैलाची वाट पाहत राहते. बैल दारात येतो, ते बैलाच्या पूजेसाठी ती वाट पाहते, पण बैलाचं पूजेचं कधीच जुळत नाही. मी बैलाचं सांगतो, बैल पूजेच्या भानगडीत कधीच पडत नाही. बैल पूजेच्या भानगडीत कधीच पडत नाही. म्हणजे पूजा करत नाही ते बैल. मी असं नाही म्हणलं, बैलाचं पूजेचं कधीच जुळत नाही. बैल ते दारात ती बिचारी पूजेचं ताट घेऊन राहते. बैल तिकून येतो, ते पूजेचा विचार नाही, खायचं काय एवढंच बैल पाहतो. बैलाचा खाण्याचा संबंध आहे. बैल तेवढं पाहतो, ते बिचारी ताटात पूजेचं साहित्य, हार काय, फुलं काय. खऱ्या अर्थानं त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य, बैल बाकी काय नाही, दिवा गिवा सगळं बाजूला, तिला पूजाही करू देत नाही. ताटात काय तेवढं पाहतो. ती माऊली कशी तरी पाणी टाकते, पूजा करते.
हातात तिच्या 2 तोळ्याची अंगठी होती. तिनं बेचाऱ्यानं अशी फिरवली आणि तेवढ्यात बैल पाहतो हे पूजा काय करते, फक्त खाण्याचं, बैलाचं आणि खाण्याचं. आणि मग तो खाण्याचा नैवेद्य त्याला दिसतो आणि ते ओढता ओढता नेमकी ती अंगठी ताटात ठेवाय जाते आणि त्यानं नैवेद्य ओढण्याची वेळ एकच होते. अंगठी नेमकी नैवेद्यावर ठेवल्या. संध्याकाळची वेळ आणि तसाच बैलानं नैवेद्य 2 तोळ्याची पाहिलं ताटात नाही, खाली नाही. काय तोळा चालू आहे? 52, 53 झालं का? वाढलं का? बरं, मला काही माहित नाही, महिन्याखालचा भाव सांगितला मी. मला सांगायचं काय महाराज, एक आपलं काय 53 म्हणल्यानंतर 1,06,000ची ती अंगठी. रात्रभर तिला झोप लागली, रात्रभर विचार करू लागली अंगठी कधी भेटल. रात्रभर तशीच बसून राहिली. आता शेण टाकल, मग शेण टाकल. सकाळी बैलाने शेण टाकलं रे टाकलं. तिला वाटलं आता अंगठी सापडते. पाटीत पाणी घेतलं, शेण पाटीत टाकलं, कालवलं, चाळणी घेतली, चाळून पाहिलं अंगठी काय नाही. बैलाला उपचार चालू झाले. केळी आणल्या पाटीभर आणि कोणाला लावल्या? बैलाला लावल्या. तेल आणलं, कोणाला लावलं? बैलाला लावलं. बैलानं विचार केला अंगठी ठेवल्यामुळंच उपचार चालू झाले. त्यानंही विचार केला महिनाभर अंगठी द्यायचीच नाही विठ्ठल. देवा माझा विषय चालला. सोनं घाणीत पडलं तरी काढून घ्यायचं का? तर त्याचं कारण आहे सोनं अपवित्र होत नाही, तेच आहे ते. गंधमादन ऋषीचं शरीर सोन्याचं आहे म्हणजे पवित्र आहे, आणि गंधमादन ऋषीचं मस्तक डुकराचं आहे म्हणजे अपवित्र आहे. दुसरा वर्ग त्यांचा देह करण्यासाठी संत वाङ्मयात भरपूर उपाय सांगितले. हरिपाठ कीर्ती जर मुखानं गायली तर त्याचा देह पवित्र होतो. पवित्राची होय देह देह पवित्र करण्यासाठी उपाय हरिपाठात आहे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र चुहय देह, त्याचा का देह पवित्र होतो. पवित्र भाग वया घालीनं लोळणे. लोटांगण घातलं देवाला संताला देह पवित्र होतो. देह पवित्र होतो कशानं? पवित्र होईन चरित्र उच्चारे. देवाचं साधूचं चरित्र उच्चार करा, त्यांनी देह पवित्र होतो. देह पवित्र आहे पण वाणी अपवित्र आहे. दुसरा वर्ग आहे देह त्यांचा अपवित्र आहे पण वाणी पुण्यवान आहे. कोण? उदाहरण देतो, वेश्यागणिका. देह अपवित्र आहे पण मुखाने राघवा राघवा चिंतन करतात.
रामायणातलाच प्रसंग आहे. शरभंग ऋषीचा इतिहास आहे. शरभंग ऋषीचं शरीर प्रारब्धवशात सडलं. रामप्रभू आलेत, देव येणार हे लक्षात आल्याबरोबर योग सामर्थ्याने शरभंग ऋषीने आपलं शरीर काढलं आणि एका पाठीखाली झाकून ठेवलं. योगाने दुसरं शरीर धारण केलं. रामप्रभूची स्तुती करू लागले, सेवा करू लागले. मधुर फळ समोर ठेवले. लक्ष्मणजी समोर आहेत. लक्ष्मणाने पाहिलं एवढं मंगलमय आश्रमातलं वातावरण आणि सडका वास येतो, कुचका वास येतो. लक्ष्मणाने विचारलं, दादा एवढा मंगलमय वातावरणात असा सडका वास कशाचा येतो रे? ऋषीने हात जोडून सांगितलं, प्रभू तुम्ही येणार हे मला लक्षात आल्याबरोबर माझं शरीर मी काढलं. प्रारब्धवशात ते खराब झालं, पाठीखाली झाकून ठेवलं आणि तुमच्या समोर मी जो देह धारण केला तो माझा नाही, तो योगाने धारण केला. तो खराब झाला म्हणून काढून ठेवला. ऐका ना, वेदाच्या रोचा म्हणून शरभंग ऋषी देवाची स्तुती करतात, वाणी पुण्यवान आहे. आणि देह प्रारब्धवशात खराब झाला, देह अपवित्र, वाणी पुण्यवान. तिसरा वर्ग, देहही अपवित्र आणि वाणी अपवित्र. याच्यात कोण येते? मला वाटते आपला नंबर त्याच्यातच आहे. आपला देह कसा आहे मी पटवून दिलं तुम्हाला. आपला देह अपवित्र आणि आपली वाणी उघडत नाही तोपर्यंतच बरं आहे. एखादा म्हणतो मी सहज बोललो तरी पेटलं ना विठ्ठल. सहज बोलण्यात वाटोळ आहे देवा, सहज बोलण्यात. असं जे पोट्ट म्हणतो मी, असं लहान पोरं असं होतं. सांगू काय तुम्हाला, काळ्या ढेकळात ठेवलं तर वेगळं करायचं मत नव्हतं, इतकं काळ होतं. दोन प्रवाह ऊर्ध्व दिशेतून अधो दिशेकडे येत होते. दोन प्रवाह आले का तुझ्या लक्षात? दोन प्रवाह रे. त्याला लई शिक्षा मोठी दिली राव. कालपासून तिथंच आहे का विडलो? हे फार कार्टून असतात बरं. ते बसलं ते लई नीट बसलं. आलं का लक्षात? बरं झालं त्या वाजवणाऱ्याच्यात पायाला खाजवत नाही. आलं का लक्षात? माकले सारखं असतं तर झालं असं. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं. असंच एका गावात गेलो. असंच होतं पोरं. संध्याकाळची वेळ होती. लय बाबा बातम्याची वेळ झाली, लावणारे बातम्या. त्याने बुवा मला वाटलं केस भारी आहे. मी गप बसलो. हलू नये, चालू नये, सैरा वैरा काही. ती टीव्हीवर कार्टून पाहत होतं. मला नावीलाज असतो कार्टून पाहावं लागलं. 15-20 मिनिटांनी एक कार्टून बाहेरून आलं. त्यानं घरातलं कार्टून बाहेर बोलावलं. आलं का लक्षात तुमच्या? हे कार्टून बाहेर गेलं. त्यानं रिमोट तिथं टेकवलं. मी बरं झालं पिढा गेली. कोणाकडून लागला निकाल ते पाहण्यासाठी मी बटन दाबलं. आज होतं ना ते काहीतरी. आलं का लक्षात? ते बटन दाबलं पण चॅनल काय बदललं. नाविलाज असतो अर्धा तास कार्टून पाहावं. अर्ध्या तासानं घरातलं कार्टून घरात आलं. त्यानं माझ्याजवळ रिमोट पाहिलं. रागानं माझ्याकडे पाहत होता. हातातलं रिमोट हिसकावून घेतलं आणि रागे पाहता त्याने बटन दाबलं. दुसऱ्या चॅनलवरचं कार्टून त्याने लावलं. मला काय रावल्या गेलं नाही. अर्धा तास बटन दाबले तरी चॅनल बदललं नाही, बातम्या लागल्या नाही. त्यानं बटन दाबल्यावर चॅनल बदललं आणि बातम्या लागल्या. मला काय रावल्या गेलं नाही. मी विचारलं, बाळा अरे मी अर्धा तास बटन दाबलं, चॅनल बदललं नाही, तू आल्याबरोबर बटन दाबल्याबरोबर चॅनल कस काय बदललं? त्यानं उत्तर दिलं. ते म्हणे, महाराज मला माहित होतं मी गेल्यावर तू बातम्याच पाहिल्या असत्या. मग जातेच रिमोट मधला एक शेलच काढून नेला होता म्हणे विठ्ठल. हे फार कठीण असतात. मी त्याच चिंतन सांगत आहे. देह अपवित्र आणि वाणी अपवित्र. असाच काळा कुट्ट गंगा यमुना वाहत होत्या. गंगा यमुना ती गंगा यमुना तिथंच थांबली नव्हती. पुढं त्रिवेणी संगम झाला होता.
त्रिवेणी संगम. त्रिवेणी तिथंच नव्हती, पुढं ब्रह्मगिरी होता. आलं का लक्षात? तो प्रवाह त्या ब्रह्मगिरीवर पुढं आलेला होता. आणि असं ते बाळ, पवित्र तो देह. कोणता देह? असा तो पवित्र तो देह. ते पोरग दारात रिकाम्या काड्या पेट्या गोळा केल्या आणि त्याची रेल्वे त्यानं केली. रेल्वे केली, देह तर असा पवित्र तो देह. रेल्वे केली आणि ते म्हणे चला चला, रेल्वे निघली. खर्डा टू नगर रेल्वे निघलेली. चला चला, ज्या मूर्खाला बसायचं ते बसून घ्या, ज्या नालायकाला उतरायचं ते उतरून घ्या. वाणी पुण्यवंत, देह पवित्र, वाणी पुण्यवान. बाप आला, बापाने काना खाल्लं. ए काट्या काय म्हणतो रे? ते पोरग वैतागलं. ते बापानं रेल्वे मोडली, काना खाली दिली. पोरग अर्धा तास हू 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 करत बसलं. अर्धा तासानं सगळं विसरलं. तोच मेकॅनिकल झाला. पुन्हा रेल्वेला जॉईंट दिला आणि पुन्हा त्यानं रेल्वे काढली. म्हणे चला चला, ज्या मूर्खाला बसायचं ते बसून घ्या, ज्या नालायकाला उतरायचं ते उतरून घ्या. आत्ताच एका मूर्खामुळे अर्धा तास गाडी लेट धावत आहे. आला का तुमच्या लक्षात? पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत. देहही अपवित्र आणि वाणी सुद्धा अपवित्र, असा एक प्रकार आहे महाराज. असंच प्रवास आम्ही एसटीनं करा, हात दाखवा आणि गाडी थांबवा, अशी गाडी होती. एक आगडबम मावशी आडवी झाली. ए गाडी थांबव. ड्रायव्हरला काय गाडी थांबवल्या गेली नाही. पवित्र तो देह. गाडी जरा पुढं थांबली महाराज. तिला तेवढं चालावं लागत होतं. तिला असा राग आला ड्रायव्हरचा. त्या ड्रायव्हरला शिव्या देतच गाडीत आली. वाणी पुण्यवंत. गाडीत जशी प्रवेश केला तिनं, ते आगडबम ते गिराईक पाहून प्रत्येकाला वाटत होतं ही पिढा आपल्याकडे येऊ नाही. ती होती डबल आणि जागा होती सिंगल. प्रत्येक जण विचार एकच करत होता, ही पिढा आपल्यापर्यंत येता कामा नाही. पण तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ, ज्याचं कपाळ फिरलं तेव्हा तरीचा मंगळ योग येतो. असं होते कधी कधी. नेमकं माझ्या शेजारी एक जागा शिल्लक होती आणि नेमकं मला कळलंच नाही संक्रांत आपल्यावरच आहे म्हणून. ती चालत चालत माझ्या दिशेनं येत होती. मला लक्षात आलं ड्रायव्हरला शिव्या तिनं दिल्या. आता आपल्याला शिव्या खायच्या नाही. मी थोडं बाजूला झालो आणि तिला म्हणलं मावशी बसा. आता मी काय पूर्ण सीट मोकळी केली नाही, मी जरा अर्ध्या जागेत बसलून 1.5 सीट बिचारला मोकळी करून दिली. मला बसा मावशी इथं. काय वाईट केलं का? तिला जागा दिली, सीट दिली. तिनं मला शिवी हसाडली. म्हणे मुडद्या तुला आत्ता दिसलो वय, वाणी पुण्यवंत. तिनं मला मुडद्या शब्द टाकला महाराज. मला वाईट वाटलं. मी मोठ्या विचारात पडलो. मी आपण काय वाईट केलं? विचारला जागा दिली आणि आपल्याला शिवी दिली. पुन्हा माझं तत्वज्ञान जागं होतं. मला असं वाटलं बिचारी म्हणली तरी काय, मुडद्या तर म्हणली. आणि देह म्हणजे काय? चालता बोलता मुडदाच आहे ना, असं मनाचा समज केला. आणि झालं असं, मी गप्प राहिलो. पण एक विद्यार्थी आमच्या सोबत होता आणि त्याला काही गप्प बसवलं नाही. म्हणजे असाच होता असं म्हणायचं नाही मला. आणि असा विद्यार्थी तिथं. आता हे ते विद्यार्थीच आहेत ना. आणि मग खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ते म्हणे, ए मावशी आमच्या बाबानं तुला चांगली जागा दिली आणि तू त्यांना शिवी दिली. आता तर तिनं गप्प राहायला पाहिजे होतं. म्हणे दिली असेल एसटी काय त्याच्या बापाची आहे का? वाणी पुण्य. तिनं माझ्या बापाचा संबंध नाही, पण तिनं माझा बाप काढला. मी विचारात पडलो. खरंच पुन्हा विचार केला, खरंच एसटी आपल्या बापाची आहे का? गप्प राहिलो देवा. पण पुढं जे आम्हाला कीर्तनाला न्यायला आले होते ते म्हणे बाई काय बोलते, महाराजाला शिवी देते, महाराजाचा बाप काढला. त्याला काय राहुल्या गेलं नाही. ओ म्हणे मावशी जरा नीट बोला ना, कसं राहिलं पाहिजे, कुठं कसं केदवा कैसे राहटावे, कौनासी काय बोलावे, काही कळलं पाहिजे तुम्हाला. अहो ते महाराज आहेत, आळंदीचे महाराज आहेत. त्यानं माझा परिचय दिला. आता तर तिनं गपवायला पाहिजे होतं. म्हणे असल महाराज मला काय चुलीत घालायचं आहे का? विठ्ठल
आलं तुमच्या लक्षात, पवित्र तो देह. देहही अपवित्र न वाणी सुद्धा अपवित्र. हा तिसरा प्रकार आहे. देहही पवित्र आणि वाणी पवित्र, ते साधूचा प्रकार आहे. त्यांचा देहही पवित्र आहे देवा, आणि त्यांची वाणी पवित्र आहे. देह किती पवित्र आहे सांगू तुम्हाला, किती पवित्र आहे. चिंतामणीची साधना केल्यानंतर जे फळ पदरात पडते ते या साधूच्या देहाची साधना केल्यावर प्राप्त होते. मी बोलत नाही, तुम्हाला तुकोबाराचं प्रमाण देतो. तुकोबारा म्हणतात त्या संतांचा तो देह चिंतामणीकडे जाण कोणती इच्छा तुम्ही करा ते पूर्ण करते. चिंतामणी दे चिंतिली अर्था. तसं सीताराम बाबाकडे आणि कोणती इच्छा करा ते पूर्ण करतात. का? सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा. निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी निर्मळ स्फटिक जैसा. मोक्षाचे, अरे मोक्षाच्या तीर्थाला काशीला जाण्याची गरज नाही. मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी येती तयापासी अवघे जने. इतके ते पवित्र आहे. पण पवित्र तो देह. त्यांची वाणी सदा सर्व काळ वाणी पुण्यवंत म्हणून ते बोलले का खरं व्हायचं का ते सिद्ध संत का त्यांच्या वाणीत त्या साधनेचं बळ होतं. विठ्ठल त्यांचा देह पवित्र आहे, त्यांची वाणी पुण्यवान आहे. किती पवित्र आहे. मी आधीच सांगून आलो, आपले अस्थि पवित्र नसतात देवा, अस्थि पवित्र नसतात. पण आमची चोखोबार आहे. गाव कोसाची भिंत पडली आणि चोखोबार आहे त्या गाव कोसाच्या भिंतीच्या खाली गेले. परमात्म्याला करमत नाही. परमात्म्याने नामदेव महाराज सांगलं, नामा माझ्या चोखोबाराच्या अस्थि त्या गावकोसाच्या भिंतेखाली सापडलेल्या आहेत रे, ते माझ्या चोखोबाराच्या अस्थि आणा ना. नामदेव महाराज सांगलं, देवा काही एक गौंडी गेला का तिथं? किती जण गेले. नेमक्या चोखोबाराच्या अस्थि कशा आणायच्या? देवाने सांगितलं, माझ्या चोखोबाराने आयुष्यभर भजन केलं, त्यांच्या आस्तीतून सुद्धा भजनच बाहेर पडेल. नामदेव महाराज गेले, ढिगारे उपसले. आता काय सगळेच गौंडी चांगले होते का? काही शिव्या देत देत गेले होते, काही पेत पेत गेले होते. पेताड्याची आस्ती हाताला आली आणि कानाला लावली, केलं का टाकूनच दिली. काही शिव्या देत गेले होते, उचलली, कानाला लावली का स्पंदन शिव्याचे आले, टाकून दिली. आस्ती हाताला आली, विठ्ठल 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 विठ्ठल. लक्षात आलं ही चोखोबाराची असते. गोळा केल्या नामदेव महाराजांनी असते आणि आस्ती गोळा करून नामदेव महाराज राऊळाच्या दारात आले. दारात आल्यानंतर देवाला विचारलं, देवा चोखोबाराच्या आस्ती आणल्या कुठं ठेवायच्या? पवित्रात पवित्र असणारा परमात्मा आपला पितांबर समोर करतो देवा, आणि आपल्या पितांबरात चोखोबाराच्या आस्ती देव स्वतः जवळ घेतो आणि स्वतःच्या हाताने समाधीत येतो. का? त्यांचा देह पवित्र आहे, त्यांची वाणी पुण्यवान आहे. नाही मांस चर्म हाड देवा अवघेची गोड. जे जे हरिरंगी रंगले काही नवजे वाया गेले. म्हणून त्यांचा देह पवित्र, त्यांची वाणी पुण्यवान. पण महाराज त्यांचा आम्हाला काय उपयोग? तुकोबार म्हणे, बाबा त्यांचा आम्हाला उपयोग काय म्हणून विचारतो? अरे त्यांचं चिंतन केलं तर दोषी तरुण जातात आणि पापाच्या राशीच्या राशी भस्मसात होतात.
घड्याळात 10 मिनिटं शिल्लक आहे. एका चरणाचा भाव पाहिला, 4 चरण बाकी आहे. तर तो अभंगातलं 1 चरण सोडतो आणि बाकीचे 4 सोडतो. आलं ना लक्षात तुमच्या? 1 चरण सोडतो आणि 4 काय करतो? सोडतो. ते आमचे जगन्नाथांना पवार होते. त्यांच्यासमोर एकदा 2 माईक होते. एक चालू होता आणि एक बंद होता. त्यांनी कोटी अशी केली, यातला 1 माईक चालू आहे आणि 1 माईक चालू आहे. आलं नाही लक्षात तुमच्या? 2 माईक होते, एक चालू होता आणि एक बंद होता. त्यांनी कोटी अशी केली, यातला 1 माईक चालू आहे आणि 1 माईक चालू आहे. त्याच धर्तीवर अभंगातलं 1 चरण मी सोडतो आणि 4 चरण. आलं लक्षात तुमच्या? ते कोट्या फार करायचे. त्यांना विचारलं, अण्णा कारखाना बंद का हो? म्हणे डायरेक्टर चालू. उत्तर असं द्यायचे, कारखाना बंद का? का बंद? त्याचं उत्तर डायरेक्टर चालू. ते कोट्या करायचे. त्यांना विचारलं, एवढ्या कोट्या कसे करता तुम्ही? तुम्ही सगळेजण तुम्ही 1-1 लक्ष देता, कोटी सहजच होते. आलं नाही तुमच्या लक्षात? तुमच्या लक्षात आलं का नाही? द्या लक्ष मग विठ्ठल. अहो वक्ता काय म्हणत असतो? काय द्या? काय द्या म्हणतो आम्ही? लक्ष द्या. आणि किती लक्ष एकत्र आल्यावर कोटी होते? 100 लक्ष. आणि एवढ्याचे लक्ष एकत्र आल्यावर किती कोट्या होतील? मग खरं सांगायचं झालं तर म्हणून सहज कोट्या होतात. आपला विषय चालला 1 चरण सोडतो, 4 चरण सोडतो, कारण वेळ कमी आहे. आणि अलीकडे 2 कीर्तनकार कीर्तन त्या अभंगावर बोलतच नाही बोलला. लोक म्हणतात आज महाराजांनी अभंग सोडला. आणि 2 तास अभंगावर महाराज बोलला तरी लोक म्हणतात आज महाराजांनी अभंग सोडला. म्हणून मी दोन्हीकडे ते सोडला वापरूनच जातो. आलं लक्षात? 1 चरण सोडतो, 4 चरण धावता भाव सांगतो. त्यांचं चिंतन केलं. का चिंतन करायचं? का त्यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायची? का त्यांची साधना करायची? त्यांचं चिंतन केलं का दोषी तरुण जातात. दोषी सामान्य तुम्ही आम्ही त्यांचे भक्त तरू, यात विशेष नाही. देवा महापुरुषात एवढं सामर्थ्य आहे. दोषी तरतात. एकच प्रसंग सांगतो. साधे तरतात, यात विशेष नाही. महापाप केले, महापाप, महापाप, साधे पाप नाही. आणि असा महापापी मेला, चांगलं काहीच केलं नाही यानं. पण असे संत मायबाप त्या वाटेनं जात होते. त्या संतांची दृष्टी त्याच्या प्रेतावर पडली. ते महापापी उद्धरून जातो म्हणे, काही न करता. तो महापापी मेला, त्याची चिता लागली. त्या चितेतून धूर बाहेर पडला आणि संत कुठंतरी लांब आहेत. संतांची करुणामय दृष्टी त्या चितेच्या धुरावर पडली. धुरावर, शरीरावर नाही त्या महापाप्याच्या. त्या महापाप्याच्या चितेतून धूर बाहेर पडला, त्याच्यावर संतांची दृष्टी पडली, तरी त्याचा उद्धार होतो. तो महापापी मेला, त्याच्या शरीराची राख झाली, ती राख खाली पडली. त्या राखेवर जरी संतांची करुणामय दृष्टी पडली तरी त्याचा उद्धार होतो. हे पदरचं सांगत नाही, नारदजी नारद पुराणात सांगतात. महापातक युक्तावा युक्तावा उपपातके परमपदम प्रयांतेव महद्भी अवलोकिता. काय महाराज? कलेवरम तद्धुमम तद्भस्मम वापी सत्तमम. म्हणून सांगायचं काय? त्यांचं चिंतन करा, दोषी तरुण जातात. किती तरले, भरपूर तरले. सत्कथांक म्हणून गोरखपूरचा एक अंक आहे. कितीतरी संतांच्या कृपादृष्टीखाली तरलेल्याच्या कथा आहेत त्याच्यात. मग त्यांचं कोणतं चिंतन करायचं? कधी नामाचं चिंतन करा.
कधी त्यांच्या रूपाचं चिंतन करा, कधी त्यांच्या स्वरूपाचं चिंतन करा, कधी त्यांच्या उपदेशाचं चिंतन करा. या सगळ्या चिंतनाने दोषी तरुण जातात. म्हणून तयाच्या चिंतने तरतील दोषी. बाबांच्या मूर्तीचं चिंतन करावं, बाबाच्या मूर्तीचं ध्यान करा. आपल्या जीवनात त्याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. हे सामर्थ्य त्या साधूच्या मूर्तीत, ते सामर्थ्य त्या साधूत आहे. देवा आलं का लक्षात? तयाच्या चिंतने तरतील दोषी. आणि किती पाप असू द्या, जळतील राशी पातकांच्या. पाप जळून जाते नाही. पवित्रात पवित्र असणारा परमात्मा सुद्धा स्वतःला पवित्र होण्यासाठी या संतांकडे येतो आणि त्याच्या पाठोपाठी चालतो. का तर स्वतःला पवित्र होण्यासाठी. देव इच्छिरज, उदाहरण, देव स्वतः पवित्र आहे, पण देव म्हणतात मला तुम्ही पवित्र समजताना हे पावित्र्य माझं नाही बाबा. माझ्या ठिकाणी असणारं पावित्र्य माझ्याकडे काल माहित आहे. मी माझ्या भक्ताच्या पायाची माती माझ्या कपाळाला लावतो. म्हणून देव म्हणतात मी पवित्र झालो. एवढंच नाही, मी भक्ताच्या पायाची माती माझ्या कपाळाला लावतो म्हणून मी इतका पवित्र झालो, मी इतका पवित्र झालो. भगवान परमात्मा म्हणतात म्हणून माझ्या पायापासून निघणारी माझी पायवणी गंगा भगवान शंकर पवित्र म्हणून मस्तकावर घेतात. माझ्या पदरचे शब्द नाही, नाथबाबाच्या ओव्या आहेत. माझ्या ठाई पवित्रपण ते मज भक्ताची निजान, या लागी मी आपण धावे चरण रेणू वंदावया. अरे भक्त चरण रेणू वंदिता मज केवढी आली पवित्रता. माझी पायवनी वाहे माथा जाण तत्वता सदाशिव. म्हणून देवाच्या ठिकाणी असणारं पावित्र्य भक्ताच्या पायाच्या मातीमुळे. भक्त चरण रेणू वंदिता मज केवढी आली पवित्रता, देव म्हणतात. आलं का लक्षात? म्हणून देव पवित्र आहे. आणि देवाच्या पायाखालची, पायापासून निघणारी गंगा ती पवित्र आहे. का? देवाच्या ठिकाणचं पावित्र्य भक्ताची माती, भक्ताचे रजक्कण डोक्याला लावल्यामुळं. आणि देवाच्या पायाला पावित्र्य त्याच्याच मुळे, देवामुळं. देवाला पावित्र्य भक्तामुळं. आलं, असा संबंध आहे. म्हणून हे सगळं पवित्रात पवित्र आहे असे भक्त आहेत. म्हणून देव सुद्धा त्यांच्या पायाच्या मातीच्या प्राप्तीसाठी धावतो. एकच प्रसंग सांगतो थांबतो. कैमुत्तिक न्यायानं हा विचार सांगतो. भजन करा टाळीवर सगळेजण. विठ्ठल आमचे तुकोबार आहे. कोणत्या तरी डोंगरावर साधनेला जायचे. आमची जिजाबाई आवली भाकरी घेऊन तुकोबाराच्या, पतिव्रता माऊली होती. पती जेवल्याशिवाय कधीच जेवली नाही बरं का. पतिव्रता वेगळी, पतिव्रता वेगळी बरं का. पतीवर सत्ता गाजवणारी पतिव्रता. आलं का लक्षात? आणि पतीच्या मताला अनुसरून जीवन जगणारी ती पतिव्रता. पतिव्रता होत्या जिजामाऊली. त्या देवाला शिव्या द्यायच्या पण तुकोबाराची सेवा करायची, ही विशेषता होती. ऐका ना, भाकरी घेऊन निघल्या आणि जाता जाता एक दिवस या माऊलीच्या पायात काटा भरला. काटा जसा भरला तसं डोक्यावर भाकरीची पाटी होती, ती पाटी खाली पडली. भाकरी अस्ताव्यस्त पडल्या. पाण्याचं गाडगं होतं देवा, गाडगं फुटून गेलं. गाडगं फुटलं, पाणी सांडलं, भाकरी पडल्या, पाय रक्तबंबाळ झाला, खाली कोसळल्या. आणि न कळत मुखातून शिव्याची लाखोली चालू झाली. कोणाला? अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या. इतक्या सौम्य शिव्या नव्हत्या, मला इथं द्यायला मर्यादा येतात. आलं का लक्षात? अशा शिव्या चालू केल्या पांडुरंगाला. संसाराचं इस्कूट केलं, आमच्या मालकाला वेड केलं. ती जिजामाता पांडुरंगाला शिव्या देते तेव्हा, आणि पांडुरंगाने गुराखी बाळाचं रूप धारण केलं. आणि देव तिचा हजर झाले. म्हणे माई कोणाला व शिव्या देता? म्हणे बाबा ते पंढरपूरचं काळ, त्यानं आमच्या मालकाला वेड केलं. शिव्या चालू आहेत, बोट मोडणं चालू आहे. ऐका ना देवा, ऐका ना. जिजामाता शिव्या देतात हो, आणि देव त्यांच्या समोर गुराखी बाळाचं रूप घेऊन हजर आहे. आम्ही दररोज त्याचा मंत्र जप करतो. आणखीन आमच्या स्वप्नात सुद्धा आम्ही मंत्र जप करून आमच्या आणखीन स्वप्नातही आला नाही. जिजाबाई शिव्या देत होत्या, तिच्या समोर हजर झाला.
मला तेव्हापासून असा प्रश्न पडला, मला असं वाटते याला काय शिव्या आवडतात का काय? आपण मंत्र बंद करून उद्यापासून शिव्या चालू करावं का काय? जिजाबाईच नाही हो, त्या गवळणी शिव्या द्यायच्या. बाळक्रीडेत प्रमाण आहे ना, हसतसे शिव्या देता त्या गवळणी शिव्या द्यायच्या आणि हसायचा. मग याला काय शिव्या आवडतात का, हा मोठा प्रश्न वाटतो मला. त्या जिजाबाई शिव्या द्यायच्या, गवळणी शिव्या द्यायच्या आणि त्यांच्या समोर खेळायचा. आणि आम्ही एखाद्या वेळेस दिसाव म्हणून जप करतो रात्रंदिवस, स्वप्नात सुद्धा नाही. मोठा प्रश्न पडला. आणि मग माझ्या उत्तर लक्षात आलं, बाबा अंतःकरण शुद्ध ठेवा, मुखातून शिव्या येऊ द्या, त्याला मंत्र वाटतात. आणि अंतःकरण विकारानं भरलेलं आहे, मुखातून मंत्र येऊ द्या, त्याला त्या शिव्या वाटतात. विठ्ठल खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर जिजाबाई त्याला शिव्या देऊ लागल्या. तिथे हजर आहे म्हणे, माई कोणाला व शिव्या देता म्हणे, ते पंढरपूरचं काळ. कोणाला म्हणत होत्या? त्या काळ्यालाच म्हणत होत्या. तेवढ्या त्याचं लक्ष गेलं. म्हणे, माई अहो तुमच्या पायात काटा भरला, मी काटा काढू का? ते म्हणे, तुला काटा काढायला जमतो? ते म्हणे, मी काटेच काढतो. कोणाचा काटा कधी काढायचा मला चांगलं जमते. आलं का लक्षात? मोठ्या मोठ्याचे काटे माई मी काढले, कंसाचा काढला, रावणाचा काढला, मोठ्या मोठ्याचे काटे काढले. तुमचा काढणं काही इतकं अवघड आहे का? मनातल्या मनात म्हणतो, माई मी गुराखीच आहे, मला काटा चांगला काढायला जमतो. बरं काढ बाबा. काढ म्हणल्यानंतर आता काटा कसा काढावा लागतो हे मला नाही वाटत इथं सांगावं लागत. प्रत्येकाला इथं बसलेला काटा कधीतरी भरलेला आहे का नाही? भरलेला आहे. मग काटा काढण्यासाठी काय पाहावं लागते आपल्याला? मुहूर्त पाहावं लागते का? नाही. काटा काढायला काय काय साहित्य लागते? काहीच लागत नाही, काटाच लागतो. काट्यानंच काटा काढल्या जाते. आलं का लक्षात? पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आता काटा कसा काढायचा त्याची प्रक्रिया आहे. ज्यानं काटा काढायचा त्याने पुढं बसायचं, ज्याचा काटा काढायचा त्याला पुढं बसवायचं. गुडघावर पाय उभा करायचा आणि आपल्या गुडघ्यावर ज्याच्या पायाचा काटा काढायचा त्याचा पाय ठेवायचा. तो काटा दिसण्यासाठी पाय स्वच्छ करायचा, त्याला पाणी लागते. ते बाहेरच्या टाकीतलं जमत नाही, आपल्याच टाकीतलं काढावं लागते. आलं लक्षात तुमच्या? देवाने आपल्या तोंडात हात टाकला आणि देवाने थुंका हातावर घेतला आणि जिजामातेच्या पायाला थुंका लावला. कशासाठी? झोपले नाही तुम्ही? तो काटा दिसण्यासाठी त्या जिजामातेच्या पायाला थुंका लावला. आता मला माझा प्रश्न तुम्हाला आहे, तुम्ही मुंगी पाहिली का? मुंगी मुंगी पाहिली तुम्ही? मी मुंगी काय असा विशेष प्राणी आहे का कुठं पाहायला जाण्यासारखा? मुंगी पाहिली ना? मुंगीचा पाय पाहिला का? पाय. आता मुंगीच्या पायातलं घुंगरू पाहिलं का तुम्ही? ऐका आता, मुंगी केवढी, तिचा पाय केवढा, तिच्या पायातलं घुंगरू केवढं, हे सुद्धा ज्याला ऐकू जाते. मुंगी के पाव में बजने वाला घुंगरू वो भी अल्लाह सुनता है. आता मुंगीच्या पायातलं घुंगरू जर याला दिसते, ते ऐकू जाते, तर त्याला जिजामातेच्या पायातला काटा दिसत नव्हता का? हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. काटा दिसत नव्हता? देवा त्याला काटा पाहायचाच नव्हता. मग जिजामाता कोण आहेत? भक्ताच्या भक्त आहेत. तुकोबाराची भक्ती करणारी ही माऊली आहे. म्हणून देवाला त्या जिजामातेच्या पायाच्या मातीची अपेक्षा होती. देव इच्छी रच चरणीची माती. देवानी जिजामातेच्या पायाला थुंका लावला आणि थुंका लावून भगवान परमात्म्याने सगळे पायाचे ते पवित्र रजक्कन, ती माती आपल्या थुंक्यात गोळा केली. आणि जगाचा मालक भगवान परमात्मा हात कुठं टाकतो? होतो आपल्या तोंडात टाकतो. ज्याला यज्ञात मंत्र म्हणून अन्न समर्पण केलं तरी त्याशी करी वाकडे तोंड, तिकडे वाकडं तोंड करतो. आणि जिजामातेच्या पायाची माती आपल्या तोंडात देव टाकतो देवा, आणि मग तृप्तीचा ढेकर देतो. देव म्हणतो मला माती खाण्याची सवय तशी जुनीच आहे. एकदा माती खाण्यासाठी माझ्या माईनं मला मारले बर का, पण त्या मातीपेक्षा सुद्धा जिजामातेच्या पायाच्या मातीची चव काही वेगळीच आहे हो. एवढी माती देवाने तोंडात टाकली. तृप्तीचा ढेकर देईल तर नवल. देव म्हणू लागला माई काटा फार खोल आहे,
काटा काढू का? हा तसा नाही निघणार, दाताच्या कैचीत धरून काढू का? जगाचा मालक भगवान परमात्मा, ज्याच्या पायाला इंद्र चंद्र महेंद्र लागतात, ज्याच्या पायाला ज्याचं वर्णन श्रुती शास्त्र करतात, महासिद्ध मुनी ज्याची आराधना करतात, देवा वाळवंटापासून महाद्वारापर्यंत ज्याच्या दर्शनाला सुरवर येतात, तो भगवान परमात्मा जिजामातेच्या पायाला लागतो. आणि देवानी काटा काढण्याच्या निमित्तानं आपलं मस्तक जिजामातेच्या पायाला टेकवलं. मस्तकच टेकवलं नाही, भगवान परमात्म्याने अलगत काटा धरला आणि अलगत वेदना शांत केल्या, काटा काढला. आणि काटा काढल्याबरोबर वेदना शांत झाल्या. जिजाबाईनं विचारलं, बाळ तुझं नाव काय? मी म्हणतो तिनं विचारू नव्हतं आणि यानं खरं सांगू नव्हतं. ते म्हणे मला विठ्या म्हणतात, दगडच उचलला. हात मेल्या. तुझ्या मायबापाला काय दुसऱ्याचं नाव नव्हतं, त्या काळ्याचं नाव ठेवलं. तो काळ्याचं नाव ठेवलं का काळाच होता? काळाच होता. मला सांगायचं काय, देव सुद्धा भक्ताच्या पायाच्या मातीची इच्छा करतो आणि त्याच्यासाठी त्यांच्या पाठोपाठी चालतो. देव इच्छिर जे चरणीची माती, धावत चालत ते मागे मागे. ते भगवत भक्त करतात काय, ते सदा सर्व काळ चिंतन करतात आणि चिंतन करून ते देवच होतात. देवची झाले अंगे, देवा भजता अनुरागे. म्हणून तुकोबार म्हणतात, त्यांच्यात देवात कोणताच फरक राहत नाही. काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जया कंठी. तो भगवत भक्त म्हणजे चालती बोलती चेतन त्रिवेणी आहे, अभंगाचं शेवटचं चरण. तुका मन देव भक्ताचा संगम, तुका मन देव भक्ताचा संगम, तुका मन देव भक्ताचा
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली झालेली सेवा परमश्रद्धेय परमपूजनीय सिद्ध संत श्री बाबांच्या चरणी समर्पण करतो. खऱ्या अर्थानं या सीतारामगडाचं खऱ्या वैभव आज देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरी धनी. पूजनीय बाबांनी ज्या शेषनारायणाची साधना केली, अतिशय गोड हासरी मूर्ती आहे विष्णू परमात्म्याची मूर्ती. तुम्ही जर काल आम्ही थोडाच वेळ बसलो प्राणप्रतिष्ठेच्या काळात, थोडाच वेळ मूर्तीच्या समोर बसलो, जरा निवांत बघा. ती मूर्ती अशी बोलकी मूर्ती आहे. भरपूर मूर्त्या पाहिल्या, पण पांढऱ्या मार्बलमध्ये मी पाहिलेल्या मूर्ती, मी काळ्या मार्बलमध्ये विष्णू परमात्म्याची ही पहिलीच मूर्ती पाहिली. पण इतकी प्रासादिकता त्या मूर्तीच्या ठिकाणी वाटते का, तर खऱ्या अर्थानं तिथं ती चेतना आहे, तो परमात्मा त्यात विराजमान आहे. उठू नका, 2 मिनिटं कोणी उठू नका, कीर्तन अजून संपलेलं नाही. खाली बसा पाठीमागचे. विष्णू परमात्म्याची मूर्ती आहे, तशीच बाबांची सुद्धा मूर्ती सीतारामगड आहे. आपल्या उपास्यासह बाबा इथं विराजमान आहेत. बाबांची समाधी तर आहेच आहे, पण बाबांची बोलकी मूर्ती सुद्धा या गडावर त्याची मूर्ती प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. खऱ्या अर्थानं हिंदू संस्कृतीत देवतेच्या मूर्ती आहेत, कारण देवता न तस्य प्रतिमा असते अशी नास्तिकांनी त्याच्यावर आक्षेप घेतला. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर सगुण मुख्य उपासना, सगुण भक्ती सांगणारा हा संप्रदाय आहे. म्हणून ती सगुण भक्ती करण्यासाठी देव विराजमान झाले. या प्रासादिक स्थळात चैतन्य अधिक अशा प्रकारचं वाढलं. त्यानिमित्त चालू असणारा हा भक्ती उत्सव आज 3रा दिवस आहे. परमश्रद्धेय परमपूजनीय महंत गुरुवर्य सिद्ध आमचे महालिंग बाबा यांच्या उत्तम नेतृत्वात चालू असणारा हा कार्यक्रम, गोड आयोजन आहे. आपण सर्वच बाबांच्या संपर्कात आलेली मंडळी आपण सीताराम बाबाला अनुभवलेलं आहे. बाबा कसे होते, बाबा कोण होते, बाबांची सहजता कशी होती, बाबांनी जगासाठी कसं कार्य केलं, समाजासाठी कसं कार्य केलं, त्यांच्या मुखात कसं सामर्थ्य होतं, हे सगळं आपण अनुभवलेली मंडळी आहेत. म्हणून त्या बाबाला अनुभवायचं झालं तर ह्या गडात ते चैतन्य दिसते. आणि तीच ताकद एखादा महापुरुष जाते वेळेस आपलं तेज कुठंतरी संक्रमित करत असतो. ज्ञानोबारांनी जाते वेळेस आपलं तेज ज्ञानेश्वरीच्या ठिकाणी ठेवलं. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर विष्णू परमात्म्याने भगवान आपलं तेज गीतेच्या ठिकाणी ठेवलं. काही महापुरुष आपलं तेज विशिष्ट स्थळात ठेवतात, एखाद्या व्यक्तीत ठेवतात, एखाद्या वस्तूत ठेवतात. हे चैतन्य इथं का, ते तेज आमच्या महालिंग बाबाच्या ठिकाणी पाहायला सापडते. हे चैतन्य आपल्याला पाहायला सापडते. थोडंसं आयोजन, गोड गायक मंडळी, गंधर्वासारखी गायक मंडळी आहे, इंद्रासारखी वादक मंडळी आहेत, परीक्षितीसारखे सगळे श्रोते मंडळी आहेत, आणि सगळेच नारद म्हणलं नाही मी, आणि सगळी मंडळी इथं आहेत. अलग लक्षात एक अवतारच आहेत. आता हे काय सामान्य आहेत का महाराज? काही व्यक्तिरेखाच अशा असतात, पुढं आलं का त्यांना हसवण्याचं कामच पडत नाही. ते उभे राहिले काच खऱ्या अर्थानं ते हा हा हू गंधर्व आपोआप तिथे येतात. हे जे हसतो ना आपण, ते 2 गंधर्व आहेत, त्यांचं नाव एक हा हा आणि दुसरं हु हु. आपण हसलो कसा असतो हा 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 हु हु असं असतो ना, ते गंधर्वाची कृपा होते. तसं काही व्यक्तीच्या समोर ते गंधर्व असे असतात. तसे आमचे हे काय म्हणतात ते अनिल महाराज महाकले, त्यांना ते गंधर्व अखंड प्रसन्न आहेत. आलं का लक्षात? ते इथं उपस्थित आहेत. आणि म्हणून मी एका गावात आता बाबा कीर्तन करून आलो. 2 दिवसाखाली महाराजांनी कीर्तन केलं. ते म्हणे महाराज ते महालिंग आपलं काय म्हणतात ते महाकले महाराज आमच्याकडे येऊन गेले म्हणे, काय सांगायचं तुम्हाला, असं कीर्तन केलं, असं कीर्तन केलं, असं कीर्तन आतापर्यंत आमच्या गावातच झालं नाही. अख्खं गाव खळखळून हसलं. लहान लेकरापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत विचारत होते ते अनिल महाराज पुढच्या वर्षी त्याची तारीख घ्या. आलं का लक्षात? असे
बहुगुणानं युक्त असणारे ते महाराज आहेत, आमचे माऊली महाराज आहेत. सर्वांच्या समवेत ही सेवा देवाच्या चरणी, बाबाच्या चरणी समर्पण करतो. वाणीला विराम देतो. मोठ्या प्रेमानं सगळेजण टाळी वाजून भजन करू. विठ्ठल जय मिनिटं कुणी उठू नका. महाराजांचा सन्मान झाल्याशिवाय या स्टेजचा अवमर्यादा आपल्या हातून करू नका. कुणीही 2 मिनिटं मंडप सोडायचं नाही. अवघ्या 5 मिनिटांमध्ये उद्याच्या सर्व सूचना तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. मस्तक पायावरी या वारकरी संतांच्या आदरणीय प्रातस्मरणीय सिद्ध संत सद्गुरू सीताराम बाबा यांच्या अष्टम पुण्यतिमित्ताने आणि दुग्ध सहकारी योग भगवान परमात्मा आणि बाबा यांच्या मूर्ती परमप्रश्नानिमित्ताने चाललेला असणारा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या पर्व काळातील आजच्या स्तरी सेवा करणारी आपल्या सर्वांच्या परिचयाचे मराठातील एक आदर्श व्यक्तिमत्व, आळंदी वारकरी शिक्षण संस्थेतील अध्यापक, ज्ञानदान करणारे, ज्यांच्या ज्ञानदानातून हजारो विद्यार्थी घडत आहेत, असे आदरणीय हरिभक्तपरायण परमपूज्य परमस्नेही उल्हास महाराज सूर्यवंशी यांनी आपल्या शब्दाला मांडून या ठिकाणी आजची सेवा करून आपल्याला सर्वांना मंत्रमुग्ध केलेला आहे. खऱ्या अर्थाने मनुष्य देहाला आपण येतो, संत येतात, साधू येतात, बाबाही आले. आपला देह कसा आहे आणि बाबांचा देह कसा आहे, आपला देह कसा आहे, संतांचा देह कसा आहे, याचं यथार्थ मार्मिक चिंतन तुकोबाईच्या अक्षरामध्ये प्रगट करून या ठिकाणी याची सेवा केलेली आहे. खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये आपल्या देहाला पावित्र्य आणण्याकरता आपण सुद्धा काय करावं, त्याचं फल काय, लाभ काय, अनुभूती काय आहे, हा संकेत महाराजांनी आजच्या सेवेतून प्रगट केलेला आहे. आणि महाराजांनी खऱ्या अर्थाने आपल्यावर फार अनंत उपकार केलेले आहेत. आजची सेवा त्यांची झाली, परंतु महाराजांचे आपल्यावर, आपल्या फळावर अनेक उपकार आहेत. प्रामुख्याने पहिले उपकार मी सांगतो, गेली अनेक वर्षापासून कितीवाचा नारळी सप्ताह चालू आहे. त्या सप्ताहामध्ये आमचा परिचय नसताना सुद्धा महाराजांनी फोनवर तारीख घेऊन त्या सप्ताहामध्ये अनेक सेवा केल्या. परवा डोंजा या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलं. तिथे दत्तमूर्ती स्थापनेनिमित्ताने तिथे सेवा केली. आणि आता जो आपला मूर्ती स्थापने सोहळा, महिला मंडळी थांबा, महिला मंडळी 2 मिनिट दम काढा. बाबांच्या हस्ते विष्णूच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली. ती प्राणप्रतिष्ठा करण्याकरता, बाबांची मूर्ती स्थापना करण्याकरता बाबासारखा साधू पुरुष असावा, हा संकेत आपल्या सर्वांच्या अंतरातला भाव असल्यामुळं बाबांच्या मूर्ती स्थापनेच्या निमित्ताने त्यांच्या हस्ते शुभ हस्ते मूर्ती स्थापन व्हावी म्हणून आळंदी क्षेत्रातील आळंदी देहू पुण्य परिसर आणि महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आळंदी पंढरपूर पुणे शहरातील आळंदी देहू परिसरातील प्रत्येक ज्ञानेश्वर महाराज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशी आदरणीय परमपूज्य शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर यांना आपण आमंत्रित केलं. बाबांचं वय जवळजवळ 92-93 असल्यामुळं बाबाला ऐनवेळा येता आलं नाही. लांबचा प्रवास असल्यामुळं त्यांनी थोडं टाळलं. पण त्यांची जागा भरून करण्याकरता त्यांनी ज्यांना पाठवलं आणि आमच्या शब्दाला मान देऊन हाकेल हाक देऊन परवा स्वतः बाबा या ठिकाणी आले आणि भगवान विष्णूची मूर्ती आणि बाबांची मूर्ती त्यांच्या शिवास्ते या ठिकाणी विराजमान झाली, स्थापन झाली. सुवर्ण कलश स्थापन त्यांच्या शुभास्ती झाले. अशा प्रकारची त्यांनी आपले उपकार केले. अगदी या ठिकाणी वेळेत आले आणि वेळेत कार्यक्रम पार पडला परवाचा. आजही परत यादी आले आहेत. आणि तिसरे उपकार कोणते तर खऱ्या अर्थाने आज आपल्या गडाचं, आपल्या फडाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झळकत आहे.
दोन व्यक्तीमुळं, एक आदरणीय आमचे अनिल महाराज माकले आणि ज्ञानेश्वर नगरे, तसं पाहिलं तर ते शेकडो मुलाला घडवत आहात, पण ह्या दोन मुलाला घडवायचं काम केलेलं आहे. पुस्तक पाहतात त्यांना या दोन मुलाला मी जेव्हा पाठवलं होतं, ते दोनही मुलगं दगड होते. एक दगड होता जेजला आणि आंबीच्या माळावरला दगड, म्हणजे अनिल महाराज, आणि एक दगड होता रणबाईच्या माळावरला. हे दोनही दगड त्यांच्या स्वाधीन केले. खऱ्या अर्थाने त्या दोघा दगडाला घडवायचं काम खऱ्या अर्थाने ज्यांनी केलं अशी आदरणीय हरिभक्तपरायण उल्हास महाराज सूर्यवंशी त्यांचे आपले अनंत उपकार आहेत. असंच त्यांचं प्रेम आपल्या फळावर, आपल्या गडावर राहावं. आजची सेवा त्यांनी केल्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने आणि सीतारामगडाच्या वतीने, सप्ताह समितीच्या वतीने या गडाला भूमिदान करणारे आणि ज्यांनी आपल्या कार्यक्रमाकरता, मंडपाकरता पेरलेल्या शेतामध्ये जागा दिली असे किसनराव गोलेकर यांच्या शुभ हस्ते महाराजांचा सन्मान होईल. मी किसन तात्याला विनंती करतो त्यांनी या ठिकाणी यावं आणि महाराजांचा सन्मान करावं. किसन तात्या लवकर या. किसन तात्या गोलेकर यांनी या ठिकाणी यायचे. महाराजांचा सन्मान त्यांच्या शुभ हस्ते होईल. महाराजांचा सन्मान स्वीकारावा. आता या ठिकाणी उद्याचे कार्यक्रम आहेत. आता दुपारच्या सत्रामध्ये आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या असताना बिभीषण महाराज आंदुरे आणि पूर्वी महाराज दुधाळ यांनी या ठिकाणची सेवा केलेली आहे. त्या आजचा जागर आहे. आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या स्तरी हरिदास महाराज काळे, हरिभक्त भजन सम्राट भैरव गुरुजी चव्हाण, आमच्यासह बिभीषण महाराज कोकाटे आणि मृदंग साथ करण्याकरता आपल्या संस्थे विद्यार्थी यांचा सामुदायिक जागर होईल. त्याचप्रमाणे उद्याचे कार्यक्रम आहेत. उद्या सकाळच्या सत्रामध्ये आदरणीय हरिभक्तपरायण अनिल महाराज माकले सीतारामगड यांचं असणाऱ्या सकाळच्या सत्रामध्ये कीर्तन होईल. ते कीर्तन शेना महाराज निमित्ताने कीर्तन होईल. उद्याचं कीर्तन आहे अखिल भारतीय वारकरी महामंडळ त्या स्तरे प्रकाश महाराज बोधले यांचं अमृतुल्य हरिकीर्तन होईल. उद्याच्या स्तरे अन्नदाते आहे. सकाळचा नाश्ता अंतरवाली, नानादवाडी, त्याचप्रमाणे सावरगाव, आनंदवाडी. वैकुंठवासी सिद्धसंत सद्गुरू सीताराम बाबा यांच्या अष्टम पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अतिभव्य अखंड हरिनाम सप्ताह, श्री चतुर्भुज विष्णुमूर्ती श्री सद्गुरू सीताराम बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोपण सोहळा, श्री क्षेत्र सीतारामगड खरडा, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह, श्री क्षेत्र सीतारामगड खरडा, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ खरडा. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.